चला करूया स्टार्ट आपण. सो माझ्याबद्दल थोडंसं सांगतो मी. माझं नाव पुंडलिक अडसो. माझं बीटेक जे आहे ते वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालं 2009 ला. त्यानंतर 2011 ला IIT रुड़की मधून मी पास आउट आहे स्ट्रक्चर मध्ये. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर डिपार्टमेंट मधून. 2011 ला जसं कॉलेज संपलं तसंच आपण त्यानंतर इथं आलो. अकॅडमी डायरेक्टली स्टार्ट केली होती आपण. कॉलेज करत करत कॉलेजवरती एका शिकवत अकॅडमी स्टार्ट केली होती. पहिली जी बॅच होती आमची ती 22 मुलांची बॅच होती आणि 22 मुलांच्या बॅच मधून आपलं त्या MPSC ला 2012च्या MPSC ला एक 2022 पैकी 9 मुलांचं सिलेक्शन झालं होतं त्या MPSC मध्ये. ठीक आहे, मग तिथून ही IITians अकॅडमीची जर्नी स्टार्ट झाली होती आणि आतापर्यंत जर बघितलं मागच्या 13-14 वर्षामध्ये, ठीक आहे, मला वाटतं की मोर दॅन 3,000 ते 3,500 मुलांचं सिलेक्शन आपल्या अकॅडमी मधून झालंय. ठीक आहे, डिफरंट स्ट्रीम्स मध्ये. म्हणजे जसं MPSC मध्ये झालंय, काही JEE मध्ये तर भरपूर मुलांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो असा हा एक प्रवास आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि मागच्या वर्षीपासून आपल्याला माहिती आहे की आपला जो सिलेबस आहे, याच्या अगोदर सगळा सिलेबस जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड होता. पण मागच्या वर्षीपासून आपला सिलेबस थोडासा चेंज झाला, तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो मग थोडस सांगतो की बाबा MPSC काय असतं. कारण तुम्ही नवीन जे मुलं असतात, नवीन मुलांना जोपर्यंत हेच कळत नाही की नेमकं MPSC आहे काय आणि एक्झामची डिमांड काय आहे, मग आपल्याला अभ्यास कसा करायला पाहिजे. ठीक आहे, कारण मुलांना हेच एक वर्ष तर मुलांना हे समजण्यात जातं की बाबा नेमकं आपल्याला या एक्झामसाठी कशा पद्धतीने तयारी करायची आहे. आणि ज्याला हे समजतं त्याच शक्यतो काय होतं, सिलेक्शन लवकर होत असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, नाहीतर खरंच बरीच मुलं आहेत आता आपण बघतोय जी 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करतायत, पण त्यांना अजून हे समजतच नाहीये काही जणांना. किंवा ते म्हणतो ना, एक गोष्ट अशी असते की ती जर समजली तर आपलं सिलेक्शन लगेच होत असतं. पण अशा काही गोष्टी असतात जे त्यांना समजत नाहीयेत. ठीक आहे, त्या जर तुम्हाला मी समजून सांगतो काय करायचं आपल्याला. ठीक आहे, जर तुम्ही आता जर इथे आलात, याचा अर्थ काय, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार अभ्यास करायचा आहे, तुम्हाला MPSC करायचा आहे. ठीक आहे, मग ऍटलिस्ट पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ MPSC करायचं काय, अभ्यास कसा करायचा आहे. आणि जसं आपण लेक्चर स्टार्ट करू तसं तसं मी डेली सांगतच जाईल. अजून एक मुलांचा आता खूप मोठा एक, आता जसं काल पण मला वाटते TPAची ऍड आली. आता काही मुलांचं परत मग चालू होतं की सर आता काय करायचं, आणि थोड्या दिवसानं तुम्ही बॅच स्टार्ट होईल, आपला एखादा दुसरा सब्जेक्ट संपेल आणि मग BMCची ऍड येईल. BMCची ऍड आली की मग निम्मेजण गायब होतात इथून, बरोबर आहे ना. हे मग या गोष्टीतून म्हणजे नेमकं करायचं काय मग त्यावेळी. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं काय करूया, डिस्कस करूया, लक्षात घ्या. ठीक आहे, सो आपला पॅटर्न जर बघितला MPSCचा, आपल्या MPSCचा पॅटर्न बघितला तर बघा, पहिल्या MPSC पॅटर्न बद्दल थोडंसं डिस्कस करू आपण. MPSCचा पॅटर्न बघितला तर 3 पार्ट मध्ये याची परीक्षा होते. ठीक आहे, 3 फेजेस मध्ये परीक्षा होते. पहिली जी असते ती असते प्रिलिम्स. ठीक आहे, प्रिलिम्स असते. प्रिलिम्स आता चालू आहे, अजून डेट पुढे चालली आहे. ठीक आहे, असं वाटतंय की बाबा आता या 25 ऑगस्टला होईल. ठीक आहे, 25 ऑगस्टचा शेड्यूल आहे. ठीक आहे, प्रिलिम्स आहे. प्रिलिम्स जनरली 200 मार्क्सचे असते. ठीक आहे, 200 मार्क्सचे असते. याच्यामध्ये जो सिलेबस आहे, आता मी प्री बद्दल डिस्कस करत नाही, लक्षात घ्या, कारण प्री जो आहे तो आपण नंतरच बघूया. ठीक आहे, कारण आपण आता तर मेन्स चालू करतोय. सो 200 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे, याच्यामध्ये सगळा सिलेबस जो असतो तो असतो जी जनरल MPSCचा जो राज्यसेवेचा सिलेबस आहे, राज्यसेवेला प्री जे असते तो सिलेबस आपल्याला असतो. त्यांचा जो पेपर असतो तो देखील आपला सेम पेपर असतो. त्यांना पेपर वेगळा, सिलेबस सेम आहे, पेपर पण काय आहे, सेम आहे. फक्त फरक पडतो कशामध्ये, कट ऑफ मध्ये फरक पडतो. त्यांचा राज्यसेवेला जी मुलं फॉर्म भरतात, समजा 20,000 मुलांनी फॉर्म भरलं तर त्यांचं कॉम्पिटिशन तर 20,000 मध्येच आहे. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांनी समजा 5,000 फॉर्म भरले तर आपलं कॉम्पिटिशन 5,000 मध्येच आहे. आपला जो कट ऑफ लागणार आहे तो 5,000 मुलांमध्येच लागणार आहे. असा एक संभ्रम असतो मुलांचा की बाबा राज्यसेवेची मुलं पण अभ्यास करतात, आपणही अभ्यास करतोय. मग आता दोघांचा त्यांचा तर अभ्यास प्रिलिम्सचा चांगला असतो, मग कट ऑफ आम्ही तिथपर्यंत पोहोचणार का त्या कट ऑफ पर्यंत. तर बाळांनो, आपला कट ऑफ काय आहे, पूर्ण वेगळा आहे. आपला कट ऑफ वेगळा आहे आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तो वेगळा आहे. आता मागच्या वर्षी जसा सिलेबस आला
काय होतं की मागच्या वर्षीचा फेज असा होता की ऑब्जेक्टिव्ह ज्या ऍड्स होत्या, ठीक आहे, WRD WCD बघू आपण, PWD ची एक्झाम म्हणा, ठीक आहे, बऱ्याच एक्झाम झाल्या मागच्या वर्षी. असं पकडा 4-4.5 जागा आलेल्या असतील, ठीक आहे. त्यामुळे जेवढी मुलं जुनी वगैरे होती समजा सगळ्या मुलांचं ऑलमोस्ट सिलेक्शन झालंय. झेडपीच्या झाला, नगर परिषद झाले, लक्षात घ्या, ठीक आहे. PCMCचा मला वाटते रिझल्ट लागलेला आहे, ऑलरेडी जॉईन आहेत मुलं. PMCचा रिझल्ट लागलेला आहे. अशा बऱ्याच मुलांचं जॉईनिंग झालं तिथे, ठीक आहे. मग मागच्या वर्षी काय झालं, जशी MPSCने सिलेबस पॅटर्न चेंज केला डिस्क्रिप्टिव्ह, तसं बऱ्याच मुलांना कळेना की बाबा नेमकं काय करायला पाहिजे. कारण MPSC डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे आणि आपल्या सगळ्या जेईचे एक्झाम जे आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे. मग करायचं काय. मग त्यावेळी असं झालं की असं पकडा, जर म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं जेवढी मुलं एक्झाम देतात त्याच्या 5 ते 10 पण नाही सोडा, 5 ते 7-8% एवढीच मुलं MPSC ला जॉईन झाली. MPSC बाबा मला डिस्क्रिप्टिव्ह करायचं आहे आता, एवढेच मुलं. आणि त्यावेळी जागा पण पहिल्यांदा जागा कमी होत्या, 120-125 काहीतरी जागा असतील, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि नंतर मग जागा वाढल्या, नंतर मग ऑलमोस्ट टोटल जागा 495 झाल्या होत्या, लक्षात घ्या मागे, ठीक आहे. सो नंतर जागा वाढल्या, पण पहिल्यांदाच मुलांनी डिसाईड केलं होतं की एकतर जागा कमी आहेत आणि आता परत म्हणतो ना सडन हा काय असतो, सडन चेंज आहे मुलांना. मग काही मुलांना तो ऍक्सेप्ट करता आला पाहिजे किंवा मी हे करू शकतो, नाही करू शकतो. किंवा काही जण अगोदरच मुलांचा एक तो फ्लो मध्ये असतात किंवा माझा आता ऑब्जेक्टिव्हचा एवढा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे, आणि आता मी कशाला डिस्क्रिप्टिव्हला शिफ्ट व्हायचं, ठीक आहे. त्यामुळे जर 50,000 मुलं समजा, आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगला साधारण 35-40,000 मुलं असतात, लक्षात घ्या, ठीक आहे. तर या 40,000 मध्ये असं पकडा फक्त 5-6 हजार मुलंच फक्त या MPSC कडे वळले होते, लक्षात घ्या. त्यानंतर मग जागा वाढल्या, आपल्या 495 जागा झाल्या. 495 जागा झाल्यामुळे मागच्या वर्षीचा जर प्रिलियमचा कट ऑफ बघितला तर हा कट ऑफ जो आहे तो लागला होता. ओपनचा बघितला, ओपन OBC, ठीक आहे, मुलांचा जर बघितलं तर 50 कट ऑफ होता, मॅक्सिमम कट ऑफ 50 होता, लक्षात घ्या मागे. एक याचा कट ऑफ सगळ्यात कमी राज्यसेवेचा जर कट ऑफ बघितला 106 होता, 106.5 मार्क्स, ठीक आहे. आणि आपल्या MPSC सिव्हिलचा कट ऑफ जर बघितला तर तो किती होता, फक्त 50, ठीक आहे. कारण जागा ऑब्व्हियसली 495 खूप चांगल्या जागा होत्या. सडनलीच 300-350 जागा PWDच्या वाढल्या होत्या, क्लास 2च्या सगळ्या, ठीक आहे. त्यामुळं ज्या मुलांनी MPSC ला प्रेफरन्स दिला, ठीक आहे, एकतर प्रेफरन्स दिला MPSC ला, चांगली गोष्ट आहे. त्यांना माहिती होतं कॉम्पिटिशन MPSC ला खूपच कमी आहे, कारण इनिशियली कोणाला माहितीच नव्हतं काय करायचं आहे. आम्हालाही माहित नव्हतं खरं तर, कारण आम्ही 2011 आणि 13 ला शिकवलं होतं डिस्क्रिप्टिव्ह. 13 नंतर ऑलमोस्ट 23-10 वर्ष पूर्ण आपला पॅटर्न ऑब्जेक्टिव्हचाच राहिलाय, ठीक आहे. त्यामुळं आम्हालाही थोडंसं हे होते की बाबा आता सडनली मग कशा पद्धतीने पेपर निघणार. मागच्या पेपरनुसारच आम्ही जो स्टडी केला त्याचा कसं बाबा शिकवलं होतं मागच्या वेळी, पेपर कसे आले होते आणि मग इथं शिकवलं, लक्षात घ्या, ठीक आहे. पण सांगायचं काय तात्पर्य की MPSC ला कॉम्पिटिशन मागच्या वेळी खूपच कमी होतं. असं समजा हातावर मोजणं म्हणजे हातावर तुम्ही मोजू शकता 2000 मुलं असतील जास्तीत जास्त, जे खूपच सिरियस आहे डिस्क्रिप्टिव्हला. आणि मेन्सला 5700 मुलांचं सिलेक्शन झालं होतं. 5600 मुलं मेन्सला गेली, त्यातली सिरियसली असतील 2000. आणि मेन्सलाच कॉम्पिटिशन असं पकडा 1:2 किती होतं, 1:4 होतं. एका जागेसाठी मेन्सलाच 1:4 होतं, लक्षात घ्या. आणि मी अजूनही सांगू शकतो MPSCचा पेपर तुम्ही आता मला वाटतं बघितलं तर असेल मागच्या वेळी, ठीक आहे. खूपच सोपा पेपर होता. म्हणजे आपण जे एक्सपेक्ट केलं होतं की बाबा खूप जसं मागचे पेपर मी तुम्हाला आपण शिकवताना बघूच आपण की एक स्टँडर्ड होता काहीतरी त्याचा, ते पेपर बघितले तर असं वाटायचं की अरे IAS चा पेपर सोपा आहे का काय. खरं तर ESCचा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा पेपर सोपा आहे असं वाटायचं कधी कधी. पण जर आपले MPSCचे पेपर बघितले तर खरंच एक स्टँडर्ड होता. पण मागच्या वेळी माहित नाही की पहिल्यांदा असेल म्हणून की काय, त्यांनी पूर्ण असं समजा की म्हणजे ज्याचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास आहे तो पण पेपरमध्ये काही ना काहीतरी लिहून येईल असा पेपर आला होता, लक्षात घ्या. सोपा होता. त्यामुळं तोच ट्रेंड पुढे असेल असं नाही, लक्षात घ्या. आपल्याला अशा पद्धतीने तयारी करायची आहे की बाबा बाण मारू दे, नाहीतर गोळी मारू दे, नाहीतर AK-47 ने आपल्याला मारू दे, ठीक आहे. आपला सगळ्याकडे आपण ढाल होऊन उभं राहायचं आपल्याला, लक्षात घ्या, ठीक आहे. कसंही राहू दे मग, लक्षात घ्या. सो मग सांगायचं तात्पर्य एवढं आहे की मागच्या वेळी कॉम्पिटिशन काय होतं, कमी होतं, लक्षात घ्या. मुलंही कमी होती. वर्गाचं 40 मुलं होती पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्हला, ठीक आहे. 40-50 मुलं असतील, लक्षात घ्या. आता जसं आपण बघतोय ह्या वर्षी बघतोय तर ह्या वर्षी थोडासा तो ट्रेंड वाढतोय MPSC कडे जाण्याचा, ठीक आहे. म्हणजे आता अवेअरनेस येतोय. कारण ऑब्व्हियसली MPSC आणि JEE एक्झाम्स
जेई एक्झाम्स, या जर दोघांना आपण थोडंसं कम्पेअर केलं तर बघा, मी असं तर नाहीच म्हणणार की आता आपण डिस्क्रिप्टिव्हचा क्लास चालू करतोय म्हणजे बाबा जेई खराब आहे, असं तर म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, दोन्हीही आपापल्या पद्धतीने चांगले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, फक्त थोडासा जो मेन फरक दिसतोय दोघांमध्ये तो काय आहे की एमपीएससी ला कॉम्पिटिशन जर बघितलं, ठीक आहे, कॉम्पिटिशन बघितलं तर कमी आहे, खूप कमी आहे. याचा अर्थ म्हटलं मी 5,000 6,000 मुलं बसतील समजा, जे सिरियस असतील ते, नाहीतर बसणारे असते प्रीला जाणारे तर काय सगळेच असतात. लक्षात घ्या. ठीक आहे, जे सिरियसली अभ्यास करणारी मुलं खूपच कमी भेटतील. जेईला बघायचं झालं तर जेईला कॉम्पिटिशन खूप काय आहे, जास्त आहे. 30-35 हजार मुलं बसतात. लक्षात घ्या जेईला. ठीक आहे, इथं जर नंबर ऑफ सीट्स मध्ये डिफरन्स केला तुम्ही, नंबर ऑफ सीट्स साठी जर तुम्ही डिफरन्स केला तर नंबर ऑफ सीट्स एमपीएससी ला काय असतात, कमी असतात प्रॉब्लेम. जर एक वर्षामध्ये एकच ऍड येते, फक्त एक वर्षामध्ये एकच ऍड आहे. लक्षात घ्या. यावर्षी किती जागा आहेत, कमी आहेत, 45 सीट्स आहेत. लक्षात घ्या फक्त. ठीक आहे, पण ऑब्व्हियसली ह्या जागा प्रीचा रिझल्ट यायच्या अगोदर वाढतात थोडंसं. ठीक आहे, दरवर्षीचा जो ट्रेंड आहे, पण हे मुलांना पहिल्यांदा कळत नाही. मुलं म्हणतात की 45 जागा आहेत, मी का अभ्यास करू. ठीक आहे, पण मग त्या सडनली वाढतात आणि मग त्यांचा फायदा होऊन जातो. लक्षात घ्या. ठीक आहे, सो मग नंबर ऑफ सीट्स जर बघितलं तर एमपीएससीचं मग एक डिसएडव्हान्टेज आहे की बाबा एका वर्षामध्ये तुम्हाला, आता मागच्या वर्षी 495 तो आकडा सोडून द्या, ऑन एन ऍव्हरेज 200-225 जागा असतील. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यावर जागा नसतात. इथं जर बघितलं तर नंबर ऑफ सीट्स या खूपच जास्त असतात. जसं टीपीएची ऍड आली 261 जागांसाठी काहीतरी, बरोबर आहे. डब्ल्यूआयडीची ऍड येणार आहे 670 जागांसाठी. म्हणजे वर्षातून असं समजा तुम्ही 2-3 हजार जागांसाठी तर अभ्यास म्हणजे लढू शकता. लक्षात घ्या. 2,000 तरी जागा कुठंच गेल्या नाहीत, कारण नंबर ऑफ एक्झाम्स काय तिथं जास्त आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, पीएमसीला 100 जागा आलेत. ठीक आहे, एमआयडीसीच्या जागा येतात. लक्षात घ्या. सिडकोच्या जागा येतात. ठीक आहे, बीएमसीच्या ऑलमोस्ट 550-600 जागा येतील टोटल. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं इथं नंबर ऑफ सीट्स मध्ये जर डिफरन्स बघितला तर तुम्हाला इथं काय भेटेल, थोडासा कमी भेटेल. ठीक आहे, इथं जो आहे तो जास्त भेटेल. आता आपण थोडस जर मी कंपॅरिझन केलं, नंबर जो पोस्ट आहे, पोस्ट कशी मिळणार आहे, तर ऑब्व्हियसली बघा एमपीएससी करता याचा अर्थ तुम्हाला एक गॅजेटेड पोस्ट मिळेल. क्लास 1 बनवू शकता, सुपर क्लास 1 बनवू शकता तुम्ही, बरोबर आहे. सो इथे नंबर ऑफ पोस्ट जे आहे ते खूपच मोठी असेल. लक्षात घ्या. जर तुमचं एमपीएससी ला सिलेक्शन झालं तर तुमच्या हाताखाली 4-5 जेई काम करतील, तुमचेच मित्र जे जेई करतायत ते, हो की नाही, काम करतील. लक्षात घ्या. सो हा एक आहे. लक्षात घ्या. सो इथं नंबर ऑफ पोस्ट वाईट नाहीये. लक्षात घ्या, जॉब आहे तो, शेवटी गव्हर्नमेंटचा जॉबच आहे. पण आता ज्यांनी जेईचा अभ्यासाकडे फोकस केलाय त्यांना ती ज्युनियर इंजिनियरची पोस्ट मिळेल, नॉन गॅजेटेड पोस्ट असते. लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा एक जर डिफरन्स बघितला तर तुम्हाला इथं कळून येईल. लक्षात घ्या. ठीक आहे, सो 2-3 पॉईंट जर बघितले तर बघा कशाचे तरी ऍडव्हान्टेजेस आहेत, कशाचे तरी काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, इथं नंबर ऑफ सीट्स जास्त आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे, पण सीट्स पण काय आहेत, जास्त आहे. पण पोस्ट काय मिळेल तुम्हाला, थोडीशी पोस्ट जी आहे ती खालची मिळेल. लक्षात घ्या. ठीक आहे, इथं कॉम्पिटिशन आत्ता तरी कमी आहे डिस्क्रिप्टिव्हला. आता तरी सध्या कॉम्पिटिशन जे आहे ते काय आहे, कमी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, जसं अजून पुढच्या वर्षी जाल त्याच्या पुढचं अवेअरनेस वाढतो ना रे. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि आजकाल पेरेंट्स पण ज्या भेटायला येतात त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला एमपीएससीच करू द्या, म्हणजे त्यांनाही माहित नसेल मे बी जेई काय किंवा समजते ना हे, त्यामुळे त्यांची एक इच्छा असते की बाबा एमपीएससी करावं माझ्या मुलाने. ठीक आहे, त्यामुळे मग तो थोडासा फॅक्टर जो आहे तो इथून पुढे वाढू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, नंबर ऑफ सीट्स मात्र इथं डिसएडव्हान्टेज हेच आहे की नंबर ऑफ सीट्स मात्र काय आहेत, कमी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं असतं एमपीएससी ला ते म्हणजे पेशन्स. ते म्हणजे काय पाहिजेत, पेशन्स पाहिजे. का बरं पेशन्स पाहिजेत, आताच माहिती आहे मला सांगा. आता समजा 45 जागा आहेत, बसणारी मुलं, अरे बसणारी मुलं तर खूप आहेत ना. बसणारी मुलं तर समजा 4,000-5,000 मुलं आहेत समजा, जी सिरियस आहेत आता सध्या. ठीक आहे, सगळ्यांचं सिलेक्शन होणार आहे का, नाही. मग या वर्षी नाही सिलेक्शन झालं आपलं, बरोबर आहे. या वर्षी सिलेक्शन नाही झालं, पुढच्या वर्षी पण 200 जागा येतील समजा, 200-250 जागा येतील. ठीक आहे, 200-250 याचा अर्थ परत 200-250 मुलांचं सिलेक्शन होणार आहे. परत समजा पुढच्या एमपीएससीला सिलेक्शन नाही झालं, अरे समजते ना काय म्हणतोय. मग मला सांगा इथं बाळांनो पेशन्सची गरज आहे थोडीशी. ठीक आहे, इथं लगेच झाड लावले की लगेच फळ मिळणार नाही. लक्षात घ्या. ते हळूहळू तुम्हाला पाणी टाकावं लागेल, म्हणजे अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं तुम्हाला मिळेल. लक्षात. इथं कसं आहे बाबा, या एक्झामला नाही झालं 2-3 महिन्यात अजून एक जागा येणार आहे. अरे समजते ना हे, 2-3 महिन्यात एखादी ऍड येईल. लक्षात घ्या, 5-6 महिन्यात एखादी ऍड येईल. वर्षातून तुम्ही 2 ते 3 एक्झाम तरी कमीत कमी देऊ शकता जेईला. ठीक आहे, पण इथं ड्रॉबॅक हाच आहे की तुम्हाला इथं पोस्टचा थोडासा डिफरन्स मिळेल, पण कॉम्पिटिशन पण इथं पण काय आहे, जास्त आहे. मग ऑन एन ऍव्हरेज रेशो काढला तर तिथंच येतो तो.
बरं इथं समजा 2000 जागा, बसणारी मुलं 30,000, तो रेशो काढा. इथं ऑन अन ऍव्हरेज सीट 200 आणि बसणारी मुलं 4-5 हजार. सो दोघांचा रेशो काढला तर रेशो तिथेच बसतो, लक्षात घ्या कुठेतरी. ठीक आहे. त्यामुळं काय होतं की हे मला सांगायचं काय, कारण तुम्ही आता डिस्क्रिप्टिव्ह चूज केला. काय होतं बघा, आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर अचीव्ह करायची आहे तर त्या गोष्टीवरतीच फोकस असला पाहिजे. आणि तो फोकस जर नसेल, आजकाल मी मुलं बघतो, कितीतरी मुलं माझ्याकडे येत आहेत, सर आता BMC ची ऍड येणार आहे आणि मी मागच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह MPSC केली, मग आता मी काय करू, आता मी सर डिस्क्रिप्टिव्ह कंटिन्यू ठेवू का सर ऑब्जेक्टिव्ह करू, कारण BMC ची ऍड येणार आहे. बऱ्याच जणांना BMC वरती फोकस करायचा असतो. मग तिथं काय म्हणतात, काही मुलांना असं वाटतं की आता तुम्हालाही वाटत असेल काही मुलांना यात की सर मी MPSC ची तयारी केली तर JEE होईलच की. अरे असं वाटतंय का? हो, ऐकू आलं कोणी? नाही बा, असं नाही म्हणा, लक्षात घ्या. ठीक आहे. पहिला कसं होतं, पहिला आपला ऑब्जेक्टिव्हचा पेपर असायचा, MPSC मेन्स ऑब्जेक्टिव्ह असायचे. आता MPSCच्या मेन्सला आपण डिटेलमध्ये शिकायचो, लक्षात घ्या खूप. ठीक आहे. आणि तो शिकले की JEEला पण तेच असायचं, त्यामुळे तिथं काही प्रॉब्लेम नव्हता. इथला पॅटर्न वाढणं पूर्ण वेगळा आहे. इथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. एक क्वेश्चन आला की तुम्हाला तो 10-15 मिनिटांमध्ये 15-15 मार्कासाठी सॉल्व्ह करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह या गोष्टी अशा असतात की जिथे एक छोटी छोटी व्हॅल्यू जी तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. एखादा छोटा असा कन्सेप्ट असतो जो लक्षात ठेवावा लागतो आपल्याला. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल RCC मधला IS कोड आहे, समजा RCCचा जो कोड आहे IS 456, त्याचे पहिले जे 30-40 पेजेस बघितले तर त्या 30-40 पेजेस मध्ये कमीत कमी 100 ऑब्जेक्टिव्ह भेटतील तुम्हाला. पण डिस्क्रिप्टिव्हला ते 100 पेजेस लागतच नाहीत. पहिले 40 पेजेस लागतच नाहीत आपल्याला. जसं कॉन्क्रिटिंग करताना पाण्याचे pH 6 पेक्षा कमी नको असं कुठेतरी लिहिलंय तिथं कोडमध्ये. आता ते आपल्याला लागतच नाही. डिस्क्रिप्टिव्हचा क्वेश्चन सोडवतो लागतं का ते? नाही लागत, लक्षात घ्या. असं विचारतात की M20 ग्रेड कॉन्क्रीट आहे, वॉटर सिमेंट रेशो किती पाहिजे? अरे आपल्याला लागतच नाही तो डिस्क्रिप्टिव्हला. डिस्क्रिप्टिव्हची डिमांड वेगळी आहे, ऑब्जेक्टिव्हची डिमांड वेगळी आहे. त्यामुळे हा जर तुम्ही माइंडसेट बनवत असाल, नॉलेज तुम्हाला सगळं मिळेल इथं, पण तुम्हाला मग ते ऑब्जेक्टिव्ह पॉईंट स्वतः काय करावे लागतील, काढावे लागतील. समजते ना हे? सो हा फॉर्मॅटच पूर्ण वेगळा आहे, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. असं नका म्हणू की सर MPSC म्हणजे JEE माझं होणारच आहे, नाही होणार, लक्षात घ्या. नॉलेज सगळं मिळेल. किती ऑब्जेक्टिव्ह कव्हर होईल? 40%, 45%, 50% मॅक्सिमम लेवलला गेलं तेवढं ऑब्जेक्टिव्ह मे बी कव्हर होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. पण सगळं ऑब्जेक्टिव्ह कव्हर होत नाही, लक्षात घ्या. सगळी डिमांड वेगळी आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो मग सांगायचं काय आहे की आता तुम्ही जर MPSC कडे आलाय किंवा तुम्हाला JEE करायचं असेल, कारण बघा माझं काम आहे तुम्हाला राईट डायरेक्शन देणे. असं नाही की बाबा ऍडमिशन झालं म्हणजे आता चला आपलं काम संपलं तुमचं, असं नाही करायचं आपल्याला, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला बाळांनो हे आत्ताच डिसाईड करायला पाहिजे की माझा फोकस कशावरती आहे. मला JEEचा एक्झाम देण्यामध्ये माझं बाबा भलं आहे का नाही, मी MPSC केलेलं मला वाटतं चांगलं आहे, मी करू शकतो, बस एवढंच आहे बाळांनो. इथं थोडंसं काय लागतं, पेशन्स लागतं. असं नाही म्हणत मी पहिल्या वर्षी सिलेक्ट होणारे मुलं खूप आहेत, लक्षात घ्या. असंही बरेच जण विचार करतात की सर आता मागच्या वर्षी ज्या मुलांनी अभ्यास केला मग ते आता आमच्या पुढे असणार ऑलरेडी. असं काही नसतं बा. ठीक आहे. मी आज अभ्यास चालू केला किंवा मी आता दुसरा एक जर राज्यसेवेचा अभ्यास चालू केला, मी अभ्यास केला तर मी दुसऱ्यांपेक्षा, शेवटी हेच आहे की तुम्हाला ती नस सापडली पाहिजे. समजते ना? एक नस असते ती सापडली पाहिजे की कुठं टोचायचं आहे आपल्याला. मग अभ्यासामध्ये पण असंच आहे की काय करायचं, नेमकं एक्झामची डिमांड काय आहे आणि मग आपण काय त्याच्यासाठी सप्लाय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, हे ज्याला समजलं त्याचीच पोस्ट निघत असते, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे आता आपण 0 पासून जरी स्टार्ट केलं, कारण काय असतं बघा, ज्यावेळी आपण रेस असते, समजा रेस आहे 5 किलोमीटर, बरोबर आहे. आता ज्या मागच्या वर्षी ज्यांनी अभ्यास केला ते पळत चाललेत अजून, पण आता ते थकलेत. मी असं पण म्हणू शकतो ना रे, 3-4 किलोमीटर पुढे गेले तर ते थकलेत, लक्षात घ्या. तुम्ही आता काय फ्रेश आहात सगळे, आता एनर्जी बार पिऊन आलेले आहात, आहे की नाही. तुम्ही जर त्यांच्या पुढे जाऊ शकता ना रे, त्यांच्या पुढे जाऊ शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे असं नाही येते की ते पुढे असतील किंवा हे. ठीक आहे. जो अभ्यास कंटिन्यू करेल, लक्षात घ्या. आयुष्यात कंटिन्युटी पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. इथं कंटिन्युटी ठेवावा लागेल, पेशन्स हा ठेवावा लागेल, लक्षात घ्या. समजते काय म्हणतो हे? ठीक आहे. सो हे तुम्हाला आत्ताच डिसाईड करणं गरजेचं आहे. का होतं, कारण ऍड एखादी BMC ची ऍड आली
की मग तिथून तुम्ही थोडंसं व्हायबल होऊ शकता की बाबा आता सर काय करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं एकच डिसाईड करा. आणि तुमचं वय मला वाटतं आता असेल 22-23 वर्षाचं. ठीक आहे, काही जणांची परिस्थिती असेल लक्षात घ्या. ठीक आहे, पण लक्षात घ्या जोपर्यंत काय होतं की एखादा जॉब मिळाला, समजा आता तुम्हाला एखादी जेईची पोस्ट मिळाली. ठीक आहे, मुलं प्रयत्न, आता जेईची एखाद्याला पोस्ट मिळते तो काय करतो, एमपीएससीचा प्रयत्न करायला स्टार्ट करतो लगेच. ठीक आहे, पण होतं काय की एकदा पगार चालू झाला की मग आपण काय करतो, सगळं थांबवतो, सगळंच थांबतं. लक्ष, आणि मी असे कितीतरी एक्झाम्पल्स बघितले. लक्षात घ्या, सगळ्यांचं म्हणजे थांबूनच जातं, ते अभ्यास तर सोडूनच देतो. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि असं नाही की आपल्याला आत्ता कमवायचं आहे आणि घरी दिलं तरच आपलं घर चालेल. लक्षात घ्या. ठीक आहे, पण आयुष्यात काय ठेवायचं, आपल्याला एक हायर एम ठेवायचा किंवा मी एमपीएससीची पोस्ट मी मिळवणारच आहे. ठीक आहे, असं जर तुमच्या मनात असेल आणि जर तुमची करण्याची म्हणजे खूप इच्छा आहे किंवा मला एमपीएससी करायचं आहे, तरच मला वाटतं तुम्ही केलेलं बेटर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही जेईकडे पण जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो इथं पेशन्स नावाची गोष्ट बाळानो आहे आणि सिलेक्शन होतात, खूप सिलेक्शन झालं. अरे एक मुलगा आपल्या आता एक मागच्या वेळी सर होते इथं, 22 वर्षाचं 23 वर्ष असेल बहुतेक. ठीक आहे, 23 वर्षामध्ये एडब्ल्यू सिलेक्शन झालंय, एडब्ल्यू पीडब्ल्यूडी. ठीक आहे, पीडब्ल्यूडी 19वा रँक होता. लक्षात, पहिल्या अटेम्प्टला बी पर्यंत अभ्यास केला कॉलेजमध्ये, बी झाल्या परीक्षा दिली. फक्त कोरोनाचा टाइम होता, 2020 ची बॅच होती. ठीक आहे, त्या कोरोनामध्ये 5-6 महिने काय मिळाले, कोरोनामुळे जास्त म्हणजे चांगले मिळाले ते 5-6 महिने. 5-6 महिन्याचा अभ्यास केला, त्याचं सिलेक्शन झालं. लक्षात घ्या लगेच. ठीक आहे, सो अशी मुलं खूप आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, सो आपण पॅटर्न बद्दल बघतोय किंवा प्रिलियम जो आहे तो 200 मार्काचा असतो. कट ऑफ लागलाय मागच्या वर्षीचा 50. आता हे अजून करायचं नाहीये की मागच्या वर्षीचा 50 लागला म्हणजे या वर्षी मला 51 मार्क पाडायचे आहेत. समस्या नाही. लक्षात घ्या, या वर्षी जो आहे कॉम्पिटिशन अजून थोडंसं वाढलेलं आहे. ठीक आहे, आणि जागा, कारण बघा कट ऑफ जो आहे तो बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतो. नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसले, पेपरचा बाबा टफनेस लेवल कसा होता. लक्षात घ्या. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी असतात. या वर्षी कट ऑफ 50, मागच्या वर्षी कट ऑफ 50 लागला. या वर्षी जागा खूप कमी आहेत. मागच्या वर्षी 495 जागा होत्या, सध्या आता तरी 45 आहेत. वाढल्या तर 200 वर वाढतील, पण लक्षात घ्या. ठीक आहे, पण कट ऑफ जो आहे तो बाळांनो चांगलाच लागेल, 80+ तरी लागायला हरकत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, ते आपण नंतरच बोललेलं बरं कट ऑफचं. तेव्हा हे तर तुम्ही थोडंसं कम्पेअर करू नका की 50च मार्क पाहिजेत. लक्षात घ्या. ठीक आहे, बरं. मग हा जो आहे प्रिलिम्स आहे, प्रिलिम्सचा सिलेबस वगैरे जे आहे ते आत्ताचं काही पॉइंट ऑफ कन्सर्न नाही आपल्या. लक्षात घ्या. ठीक आहे, एकदा का प्रिलिम्स तुमची क्लिअर झाली की आपण नेक्स्ट स्टेप मध्ये पोहोचतो, दॅट इज मेन्स. हा जो आहे तो मेन्स जो आहे बघा, मेन्स ही टोटल आहे 400 मार्क्सची. मेन्स जी आहे टोटल आहे 400 मार्क्सची. ठीक आहे, आता मी ते मेन्स बद्दल डिस्कशन करणारच आहे. एकदा का मेन्स मध्ये तुमचं क्लिअर झालं की मेन्स नंतर काय असतो, इथं इंटरव्ह्यू. इथं काय असतो, इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो असतो 50 मार्काचा. इंटरव्ह्यू जो आहे तो असतो 50 मार्काचा. आता महत्वाचं आहे की प्रीला तुम्हाला किती मार्क पडले, तर फक्त हा काय आहे, क्वालिफाईंग मार्क्स असतात ते, किंवा तुम्ही मेन्स प्रीचा कट ऑफ पार झाला याचा अर्थ तुम्ही मेन्सला काय झाला, क्वालिफाय झाला. ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होतं, सिलेक्शनच्या मार्क्स मध्ये प्रीचे मार्क्स पकडत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे इथे किती 50 असू दे, 50 आहे तुम्हाला 100 असू दे, तुम्ही फक्त काय झालात, मेन्ससाठी क्वालिफाय झालेला आहात. जे फायनल तुमचं सिलेक्शन होणार आहे ते 450 मार्क्स. फायनल तुमचं जे सिलेक्शन होणार आहे हे 400 आणि हे किती 50, 450 मार्क्स पैकी जे मार्क्स तुम्हाला पडतील त्याच्या पद्धतीने तुमचं काय होईल तर सिलेक्शन होईल. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जेई आणि एमपीएससी मध्ये हा पण एक मोठा डिफरन्स आहे. जेई म्हणजे काय, नावातच आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स. बरोबर आहे, डायरेक्ट म्हणजे काय, तिथे एकच एक्झाम आहे, एकच एक्झाम देणे, सिलेक्शन झाले की म्हणजेच काय त्यातून तुमचं सिलेक्शन झालं की लगेच जॉईनिंग आहे. लक्षात घ्या. इथं काय आहे, इथं तुम्हाला प्री द्यावे लागेल, नंतर मेन्स द्यावे लागेल, नंतर इंटरव्ह्यू द्यावा लागेल. लक्षात घ्या. इंटरव्ह्यू मधून क्वालिफाय झालं तरच तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. समजते काय म्हणतो हे. ठीक आहे, सो 450 मार्काचा आपला हा कन्सर्न आहे. सो मग मेन्सला जर क्वालिफाईंग आहे याचा अर्थ आपला सगळा फोकस कुठं असला पाहिजे, मेन्स वरती असला पाहिजे. मग त्यामुळे काय होतं की म्हणजे फ्रेशर मुलं आहात, आता पहिला काय ट्रेंड होता, पहिला मी प्री करतो, प्री पास झालो तरच मी मेन्स करतो. समजते, मग इंटरव्ह्यू, मग प्री मेन्स पास झाला की इंटरव्ह्यू दिला आणि पुढे गेला. आता जो आहे अभ्यासाचा पॅटर्न थोडासा बदलावा लागेल, कारण सगळं एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे आपलं.
डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळं आपल्या मेन्स आहे, प्री एकदा झाली की प्री नंतर मागच्या वर्षी 5.5 महिने दिले होते त्यांनी, नंतर ते एक्सटेंड झाला 1.5 महिने वगैरे. 5.5 महिन्यांमध्ये डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास सगळा कव्हर करणं बाळांनो थोडंसं चॅलेंजिंग असतं. समजतंय? थोडंसं चॅलेंजिंग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं आजकालचा ट्रेंड आपल्याला थोडासा बदलायला पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला मेन्सचा स्टडी करावा लागेल. पहिल्यांदा तुम्हाला स्टडी करायचा तर काय, मेन्स आणि प्रीचा काही सिलेबस मध्ये संबंध नाही, लक्षात घ्या. असं नाही की सर मेन्स शिकलं तर प्री शिकली तरच मेन्सला तुम्हाला समजणार, असं काहीच नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला मेन्सचा स्टडी करावा लागेल. मेन्सचा स्टडी करायचा, एकदा का प्रिलिम्सची ऍड आली की मेन्सचा स्टडी थांबवायचा, प्री करायची. प्री मधून पास झालं की राहिलेला सिलेबस प्री नंतर कव्हर करायचा, असा ट्रेंड असला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो पहिला मेन्स करा, मग प्री करा, आणि मग राहिलेला मेन्स करा, आणि मग तुमचं सिलेक्शन चान्सेस वाढतात. जर आता कोणी असेल आता मी प्री देणार लगेच पुढच्या माझ्या सिलेक्शन माझं याच एमपीसीला व्हायला पाहिजे म्हटलं तर थोडंसं डिफिकल्ट जाणार, लक्षात घ्या. ठीक आहे. कारण इतकं सोपं नाही आहे. मग हा जो आहे तो काय असायला पाहिजे, आपला पॅटर्न असला पाहिजे. हा पॅटर्न आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता हा जो मेन्स आहे, या मेन्स मध्ये नेमकं काय आहे, ठीक आहे, नेमकं काय आहे तर बघा, ऑब्झर्व करा थोडस. हे एक मिनिट, आणि पीडीएफ एक हा असेल. ठीक, येस, काढून ठेवले त्यांनी. चलिए लक्ष द्या. बाबा हा जो मेन्स आहे, मेन्स मधून थोडं डिस्कशन करतोय. इन जनरल आपल्याला एक सिलेबस आपला स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे. ठीक आहे. तर बघा जो मेन्स एक्झामिनेशन आहे त्याची परीक्षा पॅटर्न कसा आहे बघा. कसा आहे बघा, 2 पेपर आहेत आपल्याला, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे तो 200 मार्क्सचा आहे. 200 मार्क्सचा आहे. क्वालिफिकेशन क्रायटेरिया दिला आहे. काय पाहिजे क्वालिफिकेशन म्हणजे दर्जा काय याचा, बी लेवलचा आहे. म्हणजे सिलेबस जो आहे तो बी ला जो शिकला त्या लेवलचा असेल, डिप्लोमा लेवलचा नाहीये. ठीक आहे. इंग्लिश मध्ये आहे. ठीक आहे. आणि कालावधी किती आहे याचा, 3 तास. ठीक आहे. सो पहिला पेपर जो आहे तो 200 मार्क्सचा आहे. आपल्याला टाइम जो मिळतो पेपर सॉल्व्ह करायला तो किती मिळतो, 3 तास. 3 तास असतो. पेपर 2 देखील सेम आहे, 200 मार्क्सचा आहे आणि काय आहे, 3 तास आहे. आणि इथे लिहिले बघा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. ठीक आहे. पहिल्यांदा मराठी बघत असाल असं, अरे हो ना, थोडस मराठीमध्ये असतं हे. ठीक आहे. सो इथं बाळांनो काय दिले, पारंपरिक और वर्णनात्मक. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे असं एमपीएससीने दिलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता जर सिलेबस बघितला, थोडासा लक्ष द्या बघा, जर सिलेबस बघितला पेपर 1 आणि पेपर 2 थोडासा वेगळा करतो मी, लक्षात द्या बघा आता, कारण हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. मी जर आता इथं फक्त बोलतो पेपर 1 बद्दल. ठीक आहे. पेपर 1 बद्दल तर त्यांनी काय केलंय, पेपर 1 मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत, टोटल 12 सब्जेक्ट्स आहेत पेपर 1 मध्ये. पेपर 1 मध्ये टोटल किती सब्जेक्ट्स आहेत, 12. ठीक आहे. आणि या 12ला त्यांनी डिवाइड केलं. त्यांनी डिवाइड केले टोटल 4 सेक्शन्स मध्ये. सेक्शन ए बघा, सेक्शन ए, त्यानंतर सेक्शन बी, त्यानंतर सेक्शन सी, आणि त्यानंतर आहे सेक्शन डी. सेक्शन ए जो आहे याच्यामध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन बी जो आहे याच्यामध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन सी मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन 4 मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. असे टोटल 12 सब्जेक्ट्स आहेत. आणि याच्यामध्ये जर सब्जेक्ट्स पाहिले तर हा बाळांनो सगळा असं समजू शकता, सगळं अप्रॉक्सिमेटली सगळे कसले सब्जेक्ट्स आहेत आपले, स्ट्रक्चर्स. सगळं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात तुमच्या आवडते विषय आहेत, लक्षात घ्या. स्ट्रक्चर म्हटलं की थोडंसं, सो हा स्ट्रक्चरचा पेपर आहे आपला हा. ठीक आहे. याच्यामध्ये काही 2-3 थिअरॉटिकल सब्जेक्ट्स ऍड आहेत. सिलेबस आपण डिस्कस करूया. आता हे का सांगतोय हे लक्षात ठेवा, मी इथं बोलतोय कशाबद्दल, फक्त सिलेबस बद्दल बोलतोय. कारण इथं पेपर पॅटर्न थोडासा वेगळा असतो. तिथं पण सेक्शन ABCD असतात. ठीक आहे. त्यामुळे बघा, हा सिलेबस मधला सेक्शन ABCD आहे.
आणि मग याच्यामध्ये प्रत्येकी किती आहेत तर 3-3 सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतील, लक्षात घ्या. ठीक आहे. अजून तरी असं त्यांनी डिवाइड केलेलं नाहीये. टोटल मला सांगा पहिला पेपर किती मार्क्स आहे आपला? अरे 200 मार्क्स आहे. ठीक आहे, 200 मार्क्स आहे. याचा अर्थ तुम्ही याला असं म्हणू शकता किंवा प्रत्येक सेक्शन किती मार्क्स आहे? 50. प्रत्येक सेक्शन हा किती मार्क्स आहे? 50 मार्क्सचा अप्रॉक्सिमेटली असेल, असं आपण काय करू शकतो? गृहीत धरू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. सिमिलरली जो पेपर 2 आहे, पेपर 2 पण 4 सेक्शन्स मध्ये काय केलं त्यांनी? डिवाइड केला. पेपर 2 मध्ये टोटल 11 सब्जेक्ट्स आहेत. पेपर 2 मध्ये टोटल 11 सब्जेक्ट्स आहेत. याच्यामध्ये जर बघितलं पेपर सेक्शन ए समजा बी, सी आणि डी जर मी याच्यामध्ये बघितलं तर हा जो आहे इथं 3 सब्जेक्ट्स आहेत, इथं 2, इथं 3, इथं 3, इथं 3 आणि इथं 2 असे टोटल बघितलं तर 11 सब्जेक्ट बघायला मिळतील, लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो पेपर आहे हा पूर्ण काय आहे असं म्हणू शकता, जे आपले थेरी सब्जेक्ट्स आहेत सगळे स्ट्रक्चर सोडून ते सगळे थेरॉटिकल सब्जेक्ट्स काय आहेत तर इथं बघायला मिळतील, लक्षात घ्या आपल्याला. ठीक आहे. जे जेवढे पण थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, जसं फ्लुइड मेकॅनिक्स आहे समजा, ठीक आहे, तसं ट्रान्सपोर्टेशन आहे, इरिगेशन आहे, हायड्रोलॉजी आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते सगळे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला या पेपर 2 मध्ये बघायला मिळतील. मग आता जर तुम्ही पीडीएफ बघितली, जर ही पीडीएफ बघितली, बघा पेपर 1 बद्दल बोलूया. पेपर 1 मध्ये बघा सेक्शन ए. आता सेक्शन ए मध्ये 3 सब्जेक्ट आहेत. कुठला आहे बघा? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, दुसरा आहे थेरी ऑफ स्ट्रक्चर म्हणजे टॉस आहे इथे. ठीक आहे. आणि तिसरा कोण आहे? कॉम्प्युटर एडेड अनालिसिस अँड डिझाइन ऑफ स्ट्रक्चर. याला आपण असं म्हणतो, याला म्हणतो आपण न्यूमरिकल मेथड्स. याला म्हणतो आपण काय? न्यूमरिकल मेथड्स. हा न्यूमरिकल मेथड वाला पार्ट आहे, लक्षात घ्या. सो सेक्शन ए मध्ये टोटल आहेत काय बाळांनो? 3 सब्जेक्ट. ठीक आहे. एखादा सब्जेक्ट जर मी उचलला, फॉर एक्झाम्पल समजा सॉम सगळ्यांना बऱ्यापैकी माहित आहे, तर बघा स्ट्रेस स्ट्रेन चॅप्टर आहे, प्रिन्सिपल स्ट्रेसेस वाला चॅप्टर आहे, बेंडिंग मुवमेंट, शियर फोर्स अँड टॉर्शन चॅप्टर आहे, बेंडिंग थेरी ऑफ बीम्स आहे, त्यानंतर डिफ्लेक्शन वाला चॅप्टर आहे आणि थेरी ऑफ बकलिंग ऑफ कॉलम्स म्हणजे कॉलम वाला चॅप्टर आहे. ठीक आहे. सो असे सगळे चॅप्टर, जेवढा सिलेबस आहे प्रत्येक एक्झामला असा सिलेबस असतो. हा फक्त आपला काय आहे? सगळा डिस्क्रिप्टिव्ह वाला पेपर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मग हा सेक्शन ए झाला. सेक्शन ए मध्ये 3 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन बी मध्ये परत 3 सब्जेक्ट्स आहेत. सेक्शन बी मध्ये कोणता आहे? स्ट्रक्चरल अनालिसिस, त्यानंतर स्टील स्ट्रक्चर आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, सीपीएम पॉइंट वाला जो पार्ट आहे तो. ठीक आहे. तो येतो याच्यामध्ये. सेक्शन जर सी बघितला आपण, सेक्शन सी मध्ये आरसीसी आहे बघा. आरसीसी मध्ये दोन्ही पण आहे. आता इथे एक प्रॉब्लेम काय? सिलेबस इतका वाढवून ठेवलाय त्यांनी. इथं काय लिहिलंय? लिमिट स्टेट आणि इथं काय आहे? वर्किंग स्ट्रेस मेथड पण आहे आणि लिमिट स्टेट मेथड पण आहे. बऱ्याच जणांना वर्किंग स्ट्रेस मेथड शिकला नसेल, बऱ्याच जणांना नसेल म्हणत आरसीसीला, बऱ्याच युनिव्हर्सिटीला नाही येते. ठीक आहे. पण इथं वर्किंग स्ट्रेस मेथड आणि लिमिट स्टेट मेथड दोन्ही पण आहे. हा जो पार्ट आहे तो आरसीसी 1 वाला पार्ट आहे. इथं कुठेतरी अजून एक इथंच आहे बघा. हा बघा आरसीसी 2 वाला पार्ट आहे. आरसीसी 2 मध्ये काय आहे तर रिटेनिंग वॉल, वॉटर टँक, बिल्डिंग फ्रेम्स. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. स्टेअर केसेस आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो त्यानंतर आहे कोण? हा ब्रिज इंजिनिअरिंग पण जे आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. ठीक आहे. सो हा पार्ट सी. आणि जर डी मध्ये बघितलं तर कोण आहे? कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट आणि कोण आहे? जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. जिओटेक आहे इथं. ठीक आहे. सो टोटल जे आहेत ते 12 सब्जेक्ट्स आहेत. प्रत्येक सेक्शनला तुम्ही डिवाइड केलं तर 50 मार्क्स तुम्हाला बघायला मिळेल, लक्षात घ्या. ठीक आहे. याचा अर्थ असा नाहीये की आता हे सर 50 मध्ये मग 3 सब्जेक्ट्स आहेत तर मग हा सब्जेक्ट जो आहे बाबा किती झाला आहे समजा 15, 16 सोत्री कट्टी 30 पकडा, मग हा 17 मार्काला, हा 16, इथं 16 असा आहे का? नाही. काही करतात ते, लक्षात घ्या. काहीही करतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ऑब्जेक्टिव्हचे पेपर बघाल, आता जिओटेक चॅप्टर मध्येच बघा हे कॉम्पॅक्शन अँड कॉन्सोलिडेशन चॅप्टर आहेत बघा 2. आता मागचे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वाले पेपर काढले आणि जर चेक केलं, जिओटेकला समजा 9 क्वेश्चन यायचे, 9 मधले 5 ते 6 क्वेश्चन या 2च टॉपिकवर असायचे. 9 मधले 4, 5, 6 क्वेश्चन्स हे या 2च टॉपिक. आता याच्यामध्ये टॉपिक जर बघितले जिओटेक्निकल मध्ये फाउंडेशन पार्ट वेगळा केलाय बघा इथे त्यांनी.
टोटल 13 ते 14 सब्जेक्ट, सगळे मोठे मोठे सब्जेक्ट आहेत लक्षात घ्या, ठीक आहे. पण मग यायचे दोन तीन टॉपिकवरच यायचे क्वेश्चन्स. त्यामुळं असं म्हणायचं नाही की बाबा हे फक्त मग 16 मार्काला आहे का, किंवा यातले सगळे चॅप्टर मिळून 16 येणार आहे का, नाही, काही विचारते लक्षात घ्या. मे बी काही परीक्षेला जिओटेक वरती एकच क्वेश्चन येईल समजा 10 मार्काचा, ठीक आहे, आणि मे बी त्याने ते प्रिस्ट्रेस वरती जास्त फोकस करते, प्रिस्ट्रेस वरती मे बी 20-25 मार्काचे विचारते, असंही होऊ शकतं, ठीक आहे. त्यामुळं असं नाहीये की म्हणजे मी जिओटेक कंप्लीट केलं याचा अर्थ माझे 16 मार्क फिक्स झाले, ठीक आहे. 16 असतील, 10 असतील किंवा 25 पण असतील, समजते ना हे. सो काही विचारू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे जिओटेकचं वेटेज काय आहे, खूप जास्त असतं पेपरमध्ये, ठीक आहे. जिओटेक, फ्लुइड मेकॅनिक्स, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ठीक आहे, याचं थेरी पेपर्स मध्ये बघितलं तर या सब्जेक्टचं वेटेज काय खूप जास्त आहे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळं ते टॉपिक तुम्हाला थोडंसं जास्त मार्काला विचारू शकतात. सो हा जो पेपर आहे हा पेपर 1चा सगळा सिलेबस बघायला मिळेल आपल्याला. सिमिलरली पेपर 2 जो आहे सेम पॅटर्न, पेपर 1 साठी जे लिहिलं तेच पेपर 2 साठी लिहिले आपण. प्रत्येक सेक्शन मध्ये बघा टोटल 11 टॉपिक्स आहेत इथे. सेक्शन ए मध्ये 3 जण आहेत. सेक्शन ए मध्ये कोण आहे, सगळी थिअरी बघा, सर्विंग आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे, आणि त्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, ठीक आहे, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर जर तुम्ही पेपर 2 मध्ये बघितला सेक्शन बी मध्ये महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मशीन्स आहे, आणि इरिगेशन इंजिनिअरिंग बघायला मिळेल आपल्याला. सेक्शन सी जर बघितला तुम्ही, सेक्शन सी मध्ये 3 टॉपिक्स आहेत. काय, हायवे इंजिनिअरिंग आहे, टनल इंजिनिअरिंग आहे, आणि इस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन वाला पार्ट आहे लक्षात घ्या, ठीक आहे. आणि नेक्स्ट जो आहे तो सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये हायड्रोलॉजी बघायला मिळेल, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग बघायला मिळेल, आणि इन्व्हायरमेंटलचे परत 3 पार्ट्स आहेत म्हणून इथं एक सब्जेक्ट कमी आहे असं समजा, ठीक आहे. की बाबा इथं वॉटर सप्लाय आहे, वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, आणि कोणता आहे सॉलिड वेस्ट, याच्यामध्ये एअर पोल्युशन आणि नॉइज पोल्युशन पण बघायला मिळेल लक्षात घ्या आपल्याला, ठीक आहे. सो जर हा सिलेबस बघितला हाही सेम 200 मार्काचा आहे, ठीक आहे. सो 50-50 तुम्ही काय करू शकता, डिवाइड करू शकता लक्षात घ्या, ठीक आहे. सो हा जो आहे हा सगळा सिलेबस आहे आपला, ठीक आहे. आता या 400 पैकी जे मार्क्स पडतील त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार. आता ज्यावेळी आपण हा सिलेबस पूर्ण करू, ठीक आहे, तुम्ही पेपरला जाणार. आता पेपरचा पॅटर्न कसा असला पाहिजे हे एमपीएससीने अगोदरच दिलंय. पेपरचा पॅटर्न म्हणजे तुम्ही पेपर सोडवताना कसा सॉल्व्ह केला पाहिजे हे एमपीएससीने ऑलरेडी दिलेलं आहे, आणि ते जास्त समजणं गरजेचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर आता ते पेपरचा पॅटर्न काय आहे बघा, लक्षात द्या तुम्ही. बघा इथे बघा पेपरचे बरेच काय काय दिलेत. आपण ज्यावेळी म्हणून आपण ज्यावेळी टेस्ट सिरीज वगैरे सोडवू तिथं क्लिअर होऊनच जाईल, ठीक आहे. बघा आता लक्षात द्या. आता बघा ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन, आता आपण सगळं डिस्कशन केलं कशाबद्दल, सिलेबस बद्दल. आता मी डिस्कशन करतोय की बाबा पेपर पॅटर्न कसा आहे आपला. ज्यावेळी तुम्ही पेपरला जाणार त्यावेळी तो एक्झाम पॅटर्न होता, हा पेपर पॅटर्न आहे. आता एमपीएससीने काय केलंय की पेपरला 2 पार्ट मध्ये 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलंय. म्हणजे समजा आता पेपर 1 आहे, म्हणजे असं समजा हा पेपर 1 आहे आता, तर पेपर 1 मध्ये 2 सेक्शन आहेत आता, सेक्शन ए आणि कोण, सेक्शन बी. अरे काय म्हणतोय समजतंय. मग अशी सिलेबस, कारण हे थोडंसं कन्फ्युजिंग, नावच सेम असल्यामुळे थोडं कन्फ्युजिंग होत आहे. पेपर किती सेक्शन मध्ये होता आपला, सिलेबस किती सेक्शन मध्ये होता, 4. सेक्शन ए, बी, सी आणि डी. पेपर जो असेल आपला तो 2 सेक्शन मध्ये आहे. एक आहे सेक्शन ए, एक आहे सेक्शन बी. आता सेक्शन ए जो आहे बघा, सेक्शन ए जो आहे, सेक्शन ए मध्ये टोटल क्वेश्चन्स आहेत 4. सेक्शन ए मध्ये टोटल क्वेश्चन्स किती असतात, 4. सेक्शन बी मध्ये टोटल अगेन 4 क्वेश्चन्स आहेत. सेक्शन बी मध्ये परत क्वेश्चन 5, 6, 7 आणि 8. टोटल पेपर जर पेपर 1 बद्दल बघायचं झालं तर टोटल 8 क्वेश्चन्स असतात आपल्याला. आता या टोटल 8 पैकी बघा, टोटल 8 पैकी पेपर 1 बघा, हा आता असं समजायचं की सिलेबसचा बघा, सिलेबसचा सेक्शन ए आणि बी हा इथं आहे, सेक्शन ए मध्ये. अरे कळते की नाही, पहिले 6 सब्जेक्ट्स हे बाळांनो सेक्शन ए मध्ये आहे, ठीक आहे. आणि सिलेबसचा सेक्शन कोण, सी आणि डी, ठीक आहे, तो कशामध्ये टाकलाय आणि सेक्शन बी मध्ये टाकलाय लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे ते मागचं वेगळं आहे, हे वेगळं आहे लक्षात घ्या, ठीक आहे. बर आता त्यांनी असं सांगितलं
की बघा क्वेश्चन 1 जो आहे तो कंपल्सरी सॉल्व्ह करायचा. त्याला तुम्ही टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 8 क्वेश्चन्स आहेत. टोटल 8 पैकी आपल्याला 5 क्वेश्चन्स हे काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे असतात. टोटल 8 पैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत? 5 क्वेश्चन्स आपल्याला काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. आणि 5 क्वेश्चन्स मिळून किती मार्क होणार आहेत? 200. अरे समजते? टोटल 5 जो आपले क्वेश्चन्स आहेत त्याचे तुम्हाला 200 मार्क मिळतील. लक्षात घ्या. आता या 5 पैकी त्यांचं म्हणणं असं आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे काय तर कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्हच करावे लागतील. याला तुम्हाला म्हणजे सोडून चालणार नाही. आता उरले किती क्वेश्चन्स? अरे उरले किती? टोटल तर 8 क्वेश्चन्स आहेत. 8 पैकी 5 सोडवायचे. आता मला सांगा टोटल 2 तर कंपल्सरी सॉल्व्ह करावे लागतील. उरलेले किती? 6 आहेत. आता त्या 6 पैकी किती सोडवायचे आहेत? 3 सोडवायचे आहेत. आता त्या 3 पैकी बघा हा समजा बघा सेक्शन ए मध्ये बाकी कोण आहे? क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. आता या क्वेश्चन्स पैकी उरलेल्या या सेक्शन ए मधल्या 3 क्वेश्चन्स पैकी तुम्ही आयदर 1 सोडवू शकता किंवा 2 पण सोडवू शकता. अरे काय म्हणजे समजतंय? तुम्ही इथं उरलेल्या पैकी आपल्याला टोटल तर 3 सोडवायचे आहे शिल्लक अजून. इथं 1 सोडवू शकता किंवा 2 तिन्ही सोडवता येणार. अरे कळते नाही? म्हणजे सेक्शन ए मधले सगळे क्वेश्चन सोडवता येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. 1 आणि 5 तर कंपल्सरी आहे. ठीक आहे. उरलेले जे 3 आहेत त्याच्यापैकी आयदर 1 सोडवा आयदर 2 सोडवा. जर तुम्ही इथं 1 सोडवलं, जर समजा 2, 3, 4 पैकी मी 3 नंबरचा क्वेश्चन अटेम्प्ट केला फॉर एक्झाम्पल हा, तर मला सांगा हा क्वेश्चन 5, 6, 7, 8 बाकी आहेत ना खाली. या 6, 7, 8 पैकी मग इथे तुम्हाला किती क्वेश्चन सोडवावे लागतील? 2. इथला 1 सोडवला की इथले 2 सोडवावे लागतील. इथले 2 सोडवले तर इथला 1 क्वेश्चन सोडवावा लागेल. म्हणजे तुम्ही पॅटर्न वरून समजू शकता की यांनी आपल्याला खूप फ्रीडम दिलाय. फ्रीडम कशाचा आहे की ज्यावेळी तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करता तुम्हाला सगळा सिलेबस करायची गरज नाही ऍक्च्युअली. ठीक आहे. आपल्याला शिकायचं तर सगळंच आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पण आता कसं आहे बघा हे सांगणं आता तुम्हाला वाटत असेल सर असं कसं बोलू शकतात की बाबा सिलेबस सगळा. जेव्हा आपण अभ्यास करायला लागू तुम्हीच म्हणाल की सर सगळं होतंय का? नाही होत. लक्षात घ्या. ठीक आहे. एवढं सोपं नाहीये. ठीक आहे. सोपं नाहीये. सो थोडक्यात काय की क्वेश्चन जे आहेत सिलेबस टोटल सेक्शन पेपर वाईज बघितले तर एबीसीडी मध्ये डिवायडेड आहे. पण पेपर जर बघितला तर ए आणि बी मध्ये काय डिवाइड आहे. आता क्वेश्चन नंबर 1 कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 क्वेश्चन्स आहेत. त्या 7 पैकी आपल्याला 5 कोणतेही 5 सोडवा. एनी 5 आउट ऑफ 7. एनी 5 आउट ऑफ 7. ठीक आहे. क्वेश्चन 7 पैकी कोणतेही 5 समजा मी हा सोडवला मग हा सोडवला 2 कोणतेही क्वेश्चन तुम्ही नाही सोडवले तरी चालेल. हा जो आहे तो बाळा मिनिमम किती मार्काचा आहे? 40. समजतंय? क्वेश्चन 1 किती मार्काचा आहे? 40. 4 5 20 5च क्वेश्चन सोडवायचे आहेत ना. 4 5 20. आता हा क्वेश्चन जो आहे म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा आहे? 8. याला म्हणतो शॉर्ट क्वेश्चन. क्वेश्चन 1 मध्ये सगळे शॉर्ट क्वेश्चन्स आहेत. आता शॉर्ट म्हणजे असं नाही की सर लगेच संपणारे क्वेश्चन आहेत का? शॉर्ट म्हणजे काय? जे सोपे आहेत. आता समजतंय? जे क्वेश्चन्स इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येतात 8-10 मिनिटांमध्ये असे क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला मिळतील. लक्षात घ्या. सेम आता क्वेश्चन नंबर 2 म्हणा किंवा 3 म्हणा किंवा 4 बघा. ठीक आहे. आता हे जे सांगितलंय क्वेश्चन 5 साठी पण व्हॅलिड आहे. क्वेश्चन 5 मध्ये टोटल 7 आहेत. 7 पैकी कोणतेही काय सोडवायचे आपल्याला? 5 कोणतेही 5 सोडवा. लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता 40 मार्काचा पहिला क्वेश्चन आहे हा. आता क्वेश्चन 2, 3, 4 पैकी कोणता 1 किंवा 2 सोडवू शकता. मी जर समजा एखाद्या क्वेश्चन बद्दल बोललो तर बघा क्वेश्चन 2 असेल, 3 किंवा 4 असेल किंवा क्वेश्चन 6, 7, 8 असेल. त्या क्वेश्चन नंबर मध्ये बघितलं तर बघा एक लॉंग क्वेश्चन आहे. एक नाही किती? 2 लॉंग क्वेश्चन्स आहेत आणि एक शॉर्ट क्वेश्चन आहे. 2 लॉंग क्वेश्चन, एक शॉर्ट क्वेश्चन. किती आहे मार्क्स? 40. आता 40 आहे याचा अर्थ बघा हा क्वेश्चन असतो 15 मार्क्सचा. हा क्वेश्चन असतो 15. लॉंग क्वेश्चन जो आहे तो हा 15 आणि हा शॉर्ट क्वेश्चन किती मार्काचा आहे? 10. अरे कळतं हे? आता लॉंग क्वेश्चन म्हणजे काय की बाबा एक्झामिनर जेव्हा पेपर सेट असेल त्याला समजेल की या क्वेश्चनला खूप जास्त टाइम लागणार आहे. जसं समजा
एखादा मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आहे, एखादी फ्रेम दिली, समजा 2 स्पॅन 2 बे वाली फ्रेम आहे समजा, ठीक आहे, तर ऑब्व्हियसली त्याला त्या क्वेश्चनला जर सॉल्व्ह करायचा असेल तर वेळ हा तुम्हाला जास्त लागणारच आहे कंपल्सरी, ठीक आहे. मग असे क्वेश्चन्स तो काय करतो, लॉंग क्वेश्चन मध्ये सेट करतो. आता एक इथं नवीनच ट्रेंड आहे, इथं लॉंग क्वेश्चन मध्ये पण काय करतात, 2 क्वेश्चन तयार करतात वेगवेगळे. म्हणजे हा पहिला क्वेश्चन आहे, वेगवेगळे क्वेश्चन तयार करतात. काय करतात, सांगतात की बाबा राईट अझम्पशन्स ऑफ टेरजागिस थेअरी, जिओटेकचा क्वेश्चन आहे समजा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय करणार, टेरजागिस थेअरीचे अझम्पशन्स लिहा, आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये याच क्वेश्चन मधला अजून एक पार्ट तयार करणार आणि तिथं प्रॉब्लेम टाकणार तुम्ही. समजते, कॉम्बिनेशन मध्ये विचारतात. परीक्षेला असेच क्वेश्चन झाले जातात मागच्या वेळी, लक्षात घ्या, ठीक आहे. सो मग हा जो आहे तो बाळांनो असंच मग क्वेश्चन नंबर 3 साठी, क्वेश्चन नंबर 4, 6, 7, 8 साठी तुम्ही अप्लाय करू शकता, लक्षात. अरे बाळांनो समजते काय म्हणतोय, ठीक आहे. सो हा क्वेश्चन म्हणजे काय, आपण ज्यावेळी आता समजा सब्जेक्ट एखादा स्टार्ट करतोय तर आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की बाबा क्वेश्चन पॅटर्न कसा आहे, ठीक आहे, सिलेबस कसा आहे. मग तुम्हाला कळेल. आपण जसं बघा एखादा सब्जेक्ट झाला, मागच्या वेळी काय केलं होतं आपण, मागच्या वेळी मुलांना कारण पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह होतं, मुलांना माहितीच नव्हतं काय करायचं आहे. मग आपण काय करायचो, सकाळी 7:30 ला क्लास चालू करायचो, 7:30 ते 1:30 काय करायचो, पूर्ण आपला क्लासेस चालायचे. 1:30 नंतर मुलांना सांगायचो 3 ला भेटू आपण, आणि त्यात पण मी कंपल्सरी करायचो कारण आपल्याला दिवसभर बसायचं आहे. त्यामुळं मुलांना सांगायचो 15-20 मिनिटात जेवायचं आणि मस्तपैकी बेंचवरती झोपून राहायचं. मेंदू जो आहे तो शांत ठेवायचा थोडासा, ठीक आहे. असं वाटलं पाहिजे की बाबा जेव्हा झोपून उठेल बाबा दुसरा दिवस माझा स्टार्ट झालाय, बरोबर आहे. तो फ्रेश राहणं पण गरजेचं आहे, लक्षात घ्या. नाहीतर काय होतं, नाही झोपला समजा, डोकं नाही शांत झालं तर आपण फक्त फिजिकली इथं असतो पण आपलं मन कुठेतरी दुसरीकडेच असतं, बरोबर ना. शिकवत असतं कोणतरी, मग आपण काहीतरी विचार करत असतो. त्यामुळे थोडंसं शांतपणे मुलांना झोपायला सांगायचो आणि त्यानंतर परत प्रॅक्टिस सेशन स्टार्ट करायचो. प्रॅक्टिस सेशन मध्ये काय करायचो, बोर्डवरती 5-6 क्वेश्चन्स द्यायचो, 1-1.5 तास टाइम लावायचो, टायमर आहे इथं, टायमर लावायचो आणि टायमर लावून मुलांना काय करायचो, सॉल्व्ह करायला द्यायचो पेपर्स. तो दर आणि असे तुम्ही मुलांना मागचे विचारा. आम्ही मला वाटतं 2-2.5 महिने कंटिन्यू केलं, ठीक आहे. नंतर मग सिलेबसला, कारण सिलेबस पण आधी खूप आहे, एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. संपवायला पण पाहिजे ना रे, ते सिलेबस पण संपला पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. मग ते झाल्यानंतर 2-2.5 महिने ते केलं आम्ही, ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह 3 ते बाबा, मग ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आम्ही त्याचं डिस्कशन पण करायचो किंवा क्वेश्चन कुठला चुकलाय तुमचा, कुठला बरोबर आहे, कसा सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय काय वेळा अजून एक सेशन घ्यायचो. मग छोटे छोटे सब्जेक्ट्स असतात ना, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, ब्रिज, त्याचे सेशन पण घ्यायचो, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे काय व्हायचं, दिवसभर मुलं इथं बसून राहायची बाबा, आणि जे तुम्हाला अभ्यास करायचं ते इथंच करायचं आहे. असं म्हणतो की सर मी घरी जातो आणि मग अभ्यास करतो, नाही होणार बाळांनो अभ्यास, ठीक आहे. घरी तर नाही होणार. आपण इंजिनिअरिंग मध्ये जो अभ्यास करायचो, काय व्हायचं, एक पेपर द्यायचा असेल तर आपल्याला 3-4 दिवस सुट्टी असायची समजा. 3-4 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास पण करायचा, तो पेपर पण द्यायचा, तुम्ही पास पण व्हायचा. आता अशी गोष्ट नाही राहिली. आता काय, हे 23 सब्जेक्ट एका दिवसात द्यायचे आहेत. अरे चॅलेंजिंग आहे की नाही थोडस, पण मजा पण आहे, लक्षात घ्या, आहे की नाही. प्राऊड फील होईल, लक्षात घ्या, ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. त्यामुळं सिलेबस जो आहे तो आपल्याला आता असं नाही की बाबा एक सब्जेक्ट झाला, दुसरा सब्जेक्ट झाला, तिसरा सब्जेक्ट झाला. काय होतं, जसं आपण पुढे जाऊ तसं मागचे सब्जेक्ट विसरत जातात. त्यामुळे मग अभ्यासाचा एक पॅटर्न असला पाहिजे. तो अभ्यासाचा पॅटर्न मी तुम्हाला सांगतो की कसा आपल्याला करायचा, लक्षात घ्या, ठीक आहे. सो समजते पेपर पॅटर्न कसा आहे. सो सिलेबस आणि पॅटर्न जो आहे तो नेहमी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक मुलाकडे सिलेबसची कॉपी असणं गरजेचं आहे. पहिला रूल आहे एमपीएससीचा, आता डिस्क्रिप्टिव्हचा, की स्वतःकडे सिलेबस कॉपी असली पाहिजे. सिलेबस मधला किती पॉइंट्स आपले कव्हर झालेत, कोणता कव्हर नाही झाला, सरांनी कोणता कव्हर केला नाही, हे पण माहित पाहिजे की आपल्याला, बरोबर आहे. सो सिलेबस कॉपी जो आहे, हा जी वरती सिलेबस कॉपी आहे आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकू, आपल्या पाहिजे प्रिंट काढून घ्या तुम्ही तिथून, ठीक आहे. सो कंपल्सरी सिलेबस कॉपी असली पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे, ठीक. सो मग हा जो आहे तो काय आहे एक, आणि मग याच्यामध्ये परत बघा, याच्यामध्ये अजून रूल आहेत बरेच, आणि आता सांगण्यात ते पॉईंट पण आहे, लक्षात घ्या. याचे रूल्स, पेपर नेमकं सॉल्व्ह करताना कसा सॉल्व्ह करायचा, जर क्वेश्चन पेपर आन्सर शीट पण येईल ना तुम्हाला, हे त्या आन्सर शीट मध्ये पण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा त्याचे पण रूल्स दिलेत त्यांनी,
ठीक आहे, ते तर आपण नंतर वगैरे बघू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, सो हा एक पार्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा आता लक्षात द्या. हा मग आता महत्वाचं आहे की आपण ज्यावेळी तयारी चालू करणार, ठीक आहे, जर आपण डिस्क्रिप्टिव्ह तयारी करायचा निर्णय घेतलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. स्वतःवरती विश्वास तर ठेवायचा आहे. आणि मग की बाबा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर बघा, ज्यावेळी आपण पहिली गोष्ट असं आहे की आता आपली मे बी चान्सेस तर आहेत की 25 ऑगस्टला काय होईल, आपला प्रिलिम्सचा पेपर होईल. प्रिलिम्सचा फॉर्म किती जणांनी भरले त्याच्यामध्ये? ओके, भरलेत बऱ्याच जणांनी. ठीक आहे, अभ्यास किती जणांनी केला? अरे फॉर्म भरणे म्हणजे सिलेक्शन असतं तर मग काय झालं असतं बरं, आहे की नाही? ठीक आहे, आपण नवीन आहोत. ठीक आहे, असंही आपल्याला अटेम्प्टचं लिमिट नाही एमपीएससीला, एज लिमिट आहे ना, आपण एज लिमिट आहे, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, ज्यांनी भरली नाहीत भरायला पाहिजे होतं. म्हणजे ऍटलिस्ट पेपरला जाऊन तो 2 तासाचा माहोल काय असतो तो तरी समजला असता आपल्याला, आहे की नाही? सो कंपल्सरी भरायला पाहिजे होतं. नाही भरला तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर बघा 25 तारखेला आपला पेपर चान्सेस आहेत होईल का नाही. म्हणजे आता कसं आहे, तो थोडासा अजून इश्यू आहे. त्या दिवशी अजून सेंट्रलचे 2 पेपर आहेत, सेंट्रल युपीएससी लेवलचे 2 पेपर आहेत त्याच दिवशी, आणि एमपीएससीने 30 डेट दिली ऍक्च्युली यावेळी. ठीक आहे, त्यामुळं अजून थोडंसं पुढे मागं झालं तर जास्तीत जास्त 6 सप्टेंबरला पेपर होऊ शकतो तो. ठीक आहे, आपला झाला तर. जर 25 ला झाला तर अजून चांगला आहे, असं मी म्हणणार नाही की 6 अजून निवांत राहावा. जे मुलं अभ्यास करतायत ते अभ्यास सर्व कंटिन्यूस ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, मग जर आज तो पेपर झाला तर बघा बॅच चालू करायचं कारण काय आहे महत्वाचं. आता कारण बॅच तर आम्ही प्रिलिम नंतर पण चालू केली असते. एमपीएससीचा तो रूलच आहे की साधारण प्री झाल्यानंतर तो 5-5.5 महिने मुलांना देत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे आता पण तेवढाच वेळ मिळणार आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे, आता बॅच चालू करायचं कारण काय, कारण याच्या अगोदर हीच बॅच चालू केली होती आम्ही, कारण आपला जो पेपर होता तो अजून एकदा एक्सटेंड झाला होता मागे. ठीक आहे, मग आपण हीच बॅच चालू केली. चालू करून त्याच्यामध्ये सॉम आणि प्रिस्टेज छोटा पार्ट आहे, पण सॉम जो आहे तो महत्वाचा पार्ट आहे. सॉम हा शिकवलेला आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये. मग आता होतं काय की आता मला सांगा, जर तुमचं सॉमच नाही झालं तर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला स्ट्रक्चरचे सब्जेक्ट नाही करणार. तुम्हाला जिओटेकचा एक थोडासाच पार्ट आहे, तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन पहिल्यांदा. प्रॉब्लेम आहे, सॉम नाही झालं तुमचं तर अदर स्ट्रक्चरचे सब्जेक्ट काय थोडंसं डिफिकल्टी जाऊ शकते, लक्षात घ्या. मग प्लॅनिंग काय केलं की आता आपण एक सब्जेक्ट स्टार्ट करतोय, जिओटेक स्टार्ट करतोय, कारण हा मोठा पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, तसं लक्षात घ्या. ठीक आहे, सो जिओटेक आपण स्टार्ट करूया. जिओटेक जसं संपेल, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली पकडू आपण 15 दिवसात जिओटेक संपेल, लक्षात घ्या. इथून 15 दिवसानंतर संपल्यानंतर जर परीक्षा त्याच डेटला असेल, कारण मग परीक्षा बऱ्याच वेळ एक्सटेंड झाले, आता असं कोणी म्हणू शकत नाही सर मला अभ्यास करायचा आहे आता. ठीक आहे, आणि आपण सकाळचा सेशन घेतो फक्त, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळं एकदा का सकाळचा सेशन संपला, उरलेला जो वेळ आहे तुम्ही काय करू शकता, उरलेला वेळ जो आहे तो तुम्ही प्रिलिम्स करू शकता, जे प्रिलिम्स करतायत ते. आणि जे नवीन मुलं आहेत, ठीक आहे, त्यांनी बाळांनो काय करायचं आहे, तर त्यांनी किंवा ज्यांनी प्रीचा अभ्यास केला नसेल, ठीक आहे, तर त्यांनी काय करायचं आहे की बाळांनो फॉर्म तुम्हाला ऑलरेडी आता रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मिळाला असेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल. सॉम हा खरंच, आणि याचं वेटेज पण खूप जास्त आहे. नंतर होतो म्हणा ना, नंतर सर करतो, नंतर होणारच नाही तो. त्यामुळे समजा जिओटेक संपल्यानंतर परीक्षेला समजा 15-20 दिवस बाकी आहेत फॉर एक्झाम्पल, तर त्या 15-20 दिवसांमध्ये ठीक आहे तुम्ही इथंच बसा रोज येऊन, काही प्रॉब्लेम नाही, किंवा लायब्ररीत बसा, किंवा तुम्ही कुठे लायब्ररी लावले तिथं बसा, पण तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे तो पूर्ण करावाच लागेल. मग आता मी क्लासेस नसते चालू केले तर काय झालं असतं, डायरेक्टली आपण 1 सप्टेंबरला भेटलो असतो समजा, 25 तारखेनंतर 4-5 दिवसांनी लेक्चरला, आणि त्यानंतर मग परत तुम्हाला सांगितलं असतं मी सॉम करायला तर झालं पण नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला सॉम हा करायचाच आहे, पर्यायच नाही त्याच्याशिवाय, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला बाकीचे स्ट्रक्चर समजणं म्हणजे सब्जेक्ट समजणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे असं समजायचं की आपला क्लास ऑलरेडी आजपासून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे, आणि आपण जे आहे सुट्टी मध्ये कुठं नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, सॉम तुम्ही करून टाका प्लीज. ठीक आहे, सो तो एक पार्ट होता. आता बघा आपण उद्यापासून समजा सब्जेक्ट स्टार्ट करणार आहे, तर मग काय करायचं नेमकं. बाबा सब्जेक्ट मी तर शिकवलं, समजा मी आता आजचं माझं लेक्चर झालं समजा, ठीक आहे, पहिला चॅप्टर समजा मी शिकवला,
तर मग तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे घरी जाऊन किंवा क्लास याच्यामध्ये जाऊन, लायब्ररीमध्ये जाऊन? काय वाटतं, काय तुमची काही स्ट्रॅटेजी असायला पाहिजे? रिव्हिजन केली पाहिजे. बर, रिव्हिजन केली पाहिजे. अजून? बर, रिव्हिजन करणार आहे, कशाची करणार रिव्हिजन? जे पोर्शन शिकवलं, जे लिहून दिलं त्याची. अरे बाबा, जे मी लिहून दिलं त्याची रिव्हिजन करणार आहे का? अरे हो का नाही? बर, रिव्हिजन केली. बरं, अजून काय करणार मग? शॉर्ट नोट्स काढायला पाहिजेत बाळा. अरे हो का नाही? शॉर्ट नोट्स काढाव्या लागतील. बरं, शॉर्ट नोट्स काढलं, रिव्हिजन केली, अभ्यास पूर्ण झाला का आपला? अरे झाला का? मग प्रॅक्टिस केली पाहिजे, लक्षात घ्या. अरे केली पाहिजे की नाही? प्रॅक्टिस पण करावं लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे. सो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण, तर सॉल्व्ह करून घेणारच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पण ते क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. करायचं काय सांगतो, करायचं काय सांगतोय तर बघा, पहिली गोष्ट की आपला क्लासरूम मध्ये मी ज्यावेळी शिकवतोय, क्लासरूम नोट्स असतील, लक्षात घ्या. क्लासरूम मधून तुम्हाला इथं नोट्स जे आहेत प्रिंटेड फॉर्म मध्ये पण नोट्स असतील. लिहून तर मी कंपल्सरी घ्यायला सांगतो, कारण जो लिहून घ्यायचं आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. आणि जे पुस्तकात किंवा जे नोट्स मध्ये आहे, ठीक आहे, तो तर पाठ आहेच, लक्षात घ्या. ठीक आहे. सो कंपल्सरी क्लासरूम मध्ये जे आहे तुम्हाला शिकवलेलं असेल, लक्षात घ्या. एवढं काम करा. आज समजा मी आज पहिला टॉपिक किंवा एक कंटेंट शिकवला, जसं लेक्चर संपतंय, किंवा माझं तर काय म्हणणं आहे माहिती आहे का, 2 वह्या ठेवायच्या साईड बाय साईड, असं थोडंसं आइन्स्टाईन काम करायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. की 2 वह्या ठेवायच्या, नोट्स मध्ये लिहून घ्यायचं, आणि शॉर्ट नोट्स पण इथंच बनवायचं. आणि त्या कशा बनवायचं ते पण सांगतो, कारण एवढा वेळ असतो रे. मी जर म्हटलं की लिहून घ्या रे, तर काही जणांचं लवकर लिहून होतं, काही जणांना वेळ लागतो थोडासा, आहे की नाही? आता ज्यांचं लवकर होऊन जातं, मग तिने असंच बघत बसतात एकमेकांना, कोण आलंय कोण नाही, आहे की नाही? मग त्याच्याऐवजी काय करायचं, माझं तर मी असं करायचो बघा, कायम सांगतो, शॉर्ट नोट्सची वही ठेवायचो असं बाजूला, आणि काय करायचो, शॉर्ट नोट. कारण आपण बघा ऑलरेडी मी इथं लिहिलंय, अरे यातलाच मेन कंटेंट मला इथे लिहायचंय की नाही सांगा बरं. हे मग मला सांगा, माझं डबल काम झालं ना रे? अरे हो की नाही? एकच गोष्ट आपण ज्यावेळी रिपीट करतो त्यावेळी ती काय होते, परफेक्शन, टुवर्ड्स परफेक्शन येते, लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथं मी काय केलं, 2दा दुसऱ्यांदा तेच काम केलं, लक्षात घ्या. पण मी सगळं नाही लिहिणार. आता सगळंच लिहिलं तर काय उपयोग, आहे की नाही? त्यामुळे यातला जो मी, आणि मी सांगतोय पण शिकवताना की बाबा हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. मग हे जर तुम्ही इथं लिहिलं बाळांनो, तर तुमच्या शॉर्ट नोट्स पण कम्प्लीट होतील इथेच. शॉर्ट नोट्स काय आहेत माहिती आहे? आत्मा आहे, आत्मा एमपीएससी वाल्यांचा. एमपीएससी स्टुडंट एखादा अभ्यास करतोय, शॉर्ट नोट्स, त्याचं सिलेक्शन नोट्स वरती नाही होणार, त्याचं सिलेक्शन शॉर्ट नोट्स वरती होणार. का बरं असं? हे शॉर्ट नोट्स कधी इम्पॉर्टंट येणार आहेत आपल्याला? अरे परीक्षेच्या शेवटी. मला सांगा, परीक्षा आहे, समजा परीक्षा आहे 1 तारखेला, समजा, ठीक आहे, समजा 1 जूनला परीक्षा आहे, फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी. ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल का नाही? किती सब्जेक्टची रिव्हिजन करायचं आहे? 23 सब्जेक्टची रिव्हिजन करायचं आहे. आता 23 सब्जेक्ट जे शिकवलेत ना बाळांनो, त्याची पानं जरी पलटत बसल्या तरी 3-4 दिवस जातील. अरे हो का नाही? हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. पानं पलटायचं आपल्याला तर वाचायचं आहे ना रे हे. मग तुम्ही जर नोट्स मधून वाचत बसला तर काहीच उपयोग नाही, लक्षात, काहीच उपयोग नाही सिलेक्शन होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याला थोडंसं तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी मुलगा पाहिजे, किंवा त्याला वाचल्या समजतं. ठीक आहे. आपण तर सगळे नॉर्मल स्टुडंट आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं बाळांनो, या 23 म्हणजे 1 जूनचा अभ्यास करायचा असेल, या 23 सब्जेक्ट नुसतं नोट्स मधून वाचायचं झाले तर एवढा वेळच नसतो. अरे बाळांनो, 23 सब्जेक्ट वाचायला 23 दिवस तरी पाहिजेत का नाही? जिओटेक सारखा विषय एका दिवसात होणार आहे का तुमचा? FM सारखा सब्जेक्ट एका दिवसात होणार आहे का? नाही होणार आहे. ठीक आहे. मग लक्षात घ्या, शॉर्ट नोट्सच बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला आधार देणार आहेत, लक्षात घ्या. हे कधी? शेवटी. मग हे शेवटीपेक्षा काय करायचं, एकदा नोट्स, शॉर्ट नोट्सच्या नावाप्रमाणे शॉर्ट नसायला पाहिजेत, की बाबा फॉर्म्युला लिहिला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं काढायचं एक फॉर्म्युला आहे, G = W2 - W1 upon W4 - W3 plus W2 - W1. हा एक फॉर्म्युला आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायचा सॉइल मध्ये. मग आता शॉर्ट नोट्स म्हटले की मुलांना काय वाटतंय, हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी काढायचं आहे, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लिहा. हे लिहितो आपण, W2 - W1 सगळं ओके. आणि मग शॉर्ट नोट्स बनल्या. आता ज्यावेळी त्याला रिव्हिजन करायचं असतं, वाचतो तो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा फॉर्म्युला. अरे पण W2 काय माहित नाही ना काय W2.
W3 काय, W4 काय माहिती आहे का रे बा? नाही. शॉर्ट नोट्स अशा कामाचे पण नाहीत, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्हाला वाचल्यानंतर ते फील येत नाही, समजते, म्हणजे शॉर्ट नोट्सचा एक पॉइंट वाचल्यानंतर मेन वही आठवली पाहिजे तुम्हाला, कळते ना रे, किंवा तो कन्सेप्ट सगळा आठवला पाहिजे, अशा नोट्स तयार करायच्या. कधी तर तुम्ही जे IAS चे आपले इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे जे टॉपर्स असतात बघा, त्यांचे कधीतरी लेक्चर्स बघत जावा, मोटिवेशन मिळेल तुम्हाला थोडंसं. त्यात जर तुम्ही बघितलं त्यांची स्ट्रॅटेजी जी असते, एकदा सिलेबस कंप्लीट केला 3-4 महिने टेस्ट देत असतात ते, फक्त टेस्ट द्यायचं, इम्प्रूव्ह करायचं, टेस्ट द्यायचं, इम्प्रूव्ह करायचं. मग त्यांच्या शॉर्ट नोट्स पण कसे असतात बघा, शॉर्ट नोट्स हे शॉर्ट नसतात हे. म्हणजे जर मी एखादी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मला जर शॉर्ट नोट्स काढायचे असता, मी मला मराठीत लिहायला आवडतं, समजा मी मराठीत लिहिलं असं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, एका लाईन मध्ये लिहिलं असं, 1-2 लाईन मध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे हे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशासाठी, कोणत्या सॉइलसाठी आहे ते पण लिहिलं असतं, शॉर्ट, एकदम शॉर्ट मध्ये, समजतंय. आणि मग हा फॉर्म्युला लिहिला असता. W2 म्हणजे काय, बॉक्स काढला असता, बाबा हे म्हणजे W2 हे पाणी आहे इथं, समजा, समजतंय. W3 म्हणजे काय, की बाबा हे सॉइल आहे, यात पाणी होतले, समजा, अरे समजतंय ना हे. सो असं मी जर डायग्राम काढला असतं तर मला हे वाचल्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सगळा चॅप्टर समजला असता मला. अशा शॉर्ट नोट्स आपल्याला बाळांनो काढाव्या लागतील, ठीक आहे. त्यामुळं क्लासरूम नोट्स एकदा झाल्या की सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी काय असतं, शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतात, हेच आपल्या सिलेक्शनात कमी येतात, लक्षात घ्या, ठीक आहे. कारण जो रिव्हिजनचा टाइम असतो त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स वाचण्यास, शॉर्ट नोट्स आणि या शॉर्ट नोट्स एकदा दोनदा वाचून नाही चालत, शॉर्ट नोट्स वाचायला टाइम पण कमी लागतो. पहिल्यांदा शॉर्ट नोट्स बनवायला वेळ लागेल, बरोबर आहे. त्यानंतर त्याला वाचायला मे बी पहिला चॅप्टर वाचायला समजा तासभर लागत असेल, दुसऱ्या वेळी तर तिसऱ्या वेळी तो पाऊण तास लागेल, अजून चौथ्या वेळी असलं तर अर्ध्या तासातच होतील, लक्षात घ्या. अरे होतील की नाही हे. सो असा टाइम जो आहे तो तुम्हाला हे करायला लागेल, लक्षात घ्या. चला, शॉर्ट नोट्स झाल्या. जसे शॉर्ट नोट्स आपल्या कव्हर झाल्या बाळ, ठीक आहे, तसं सगळ्यात महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, ठीक आहे. प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला काय करावं लागतील, क्वेश्चन सॉल्व्हिंग करावं लागेल, क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. मग आता क्वेश्चन कुठून सॉल्व्ह करायचे, आपल्याकडे कोणते क्वेश्चन्स अवेलेबल आहेत सध्या, आपल्याकडे कोणते क्वेश्चन्स अवेलेबल आहेत मला सांगा. ESC चे क्वेश्चन्स, अरे UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याचे क्वेश्चन्सचं बुक आहे मार्केटमध्ये, ते कोणतं घ्यायचं मी तुम्हाला सांगतो. सो हे बुक बाळांनो घेऊन टाका, आहे की नाही. नेक्स्ट, ESC सगळं नाही करायचं, त्यांचे क्वेश्चन काय काय वेगळे असतील समजा, ठीक आहे. त्यातलं 80-90% पार्ट आपल्याला जो इम्पॉर्टंट आहे तो सांगतो तुम्हाला काय करायचं. त्यानंतर अजून कोणते क्वेश्चन्स आहेत, SSC जे आहे 2023 पर्यंत डिस्क्रिप्टिव्ह होती, लक्षात घ्या. मेन्सचा पेपर SSCचा डिस्क्रिप्टिव्हचा असतो तो, ठीक आहे. मग SSCचं बुक पण आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे बा, ठीक आहे. SSC घ्यायचं आहे, गेट वगैरे काही घ्यायची गरज नाही. मग हे डिस्क्रिप्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी हे 2 बुक जे आहेत ते बाळांनो सगळ्यात काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. हे सोडून अजून काय आहे का इम्पॉर्टंट, काय वाटतं, हे सोडून प्रॅक्टिस अजून काय इम्पॉर्टंट असू शकतं, प्रिव्हियस इयर. ओके, चला, व्हेरी गुड. चला, PYQ सोडवायचे ते तर मी वर्गात सॉल्व्ह करून घेईन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे, ते आपण वर्गात सोडू. पुढं अजून काय इम्पॉर्टंट आहे, अरे सगळ्यात इम्पॉर्टंट सांगत नाही तुम्ही, हा, अरे वा, सगळ्यात तर काय, रेफरन्स बुक, समजतंय. सगळ्यात तर महत्वाचं काय, रेफरन्स बुकच आहे. तुम्हाला सांगू, मागचा पेपर जर खरंच सोडला, MPSC ने काय केलं खरंच माहित नाही, खूप चुकीचं केलं ते. कारण ज्या मुलांनी खूप चांगला अभ्यास केला होता त्यांच्यासाठी तो पेपर खराब होता खरं तर. कारण काय होतं रे, एखादा खूपच सोपा पेपर निघत असेल तर जो चांगला मुलगा असतो ना त्याला सगळ्यात प्रॉब्लेम असतो, तो लक्षात घ्या, ठीक आहे. त्याची म्हणजे त्याला सगळ्यात दगा होतो तो, कारण सोपा पेपर आहे, ज्याचा अभ्यास कमी झालाय तो पण पेपर तितका सोडवतोय, ज्याचा अभ्यास खूपच चांगला आहे तो पण पेपर तितका सोडवतोय. मागच्या वेळेचा पेपर खरंच खूप बकवास होता, लक्षात घ्या. पण मागचे जे पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे MPSC चे 2007 पासून पेपर आहेत, 7, 9, 11 आणि 13, हे जर पेपर बघितलं, पेपरचा काहीतरी स्टँडर्ड होता, लक्षात घ्या. मग तिथं पाठ करून येत नाही, तिथं काही बाळांनो, तिथं तुम्हाला नॉलेजच कामाला येणार, लक्षात घ्या, ठीक आहे. नॉलेजच इम्पॉर्टंट आहे, नॉलेज असेल तर पेपर सोडवू शकता. इथं कोणी असं असेल की सर माझं पाठांतरच खूप जास्त चांगलं आहे आणि मला कन्सेप्ट नाही कळत, पण पाठांतर माझं चांगलं होतं, तर बाळ नाही उपयोग. दोन्ही पाहिजेत, पाठांतर तर करावंच लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे. पाठ तर करावं लागेल, स्टेप्स माहित पाहिजेत, फॉर्म्युले माहित पाहिजेत, ठीक आहे. पण हे जर पाठांतर तुम्ही कन्सेप्च्युअली करत असाल तर खरी मजा, तर खरी मजा. MPSC मध्ये आता सांगू, मागच्या वेळी मी तुम्हाला पाहिजे बुक्स पण दाखवतो आमचे, ठीक आहे. आम्ही काय केलं मागच्या वेळी,
जेवढे समजा सॉम साठी जेवढे रेफरन्स बुक्स आहेत, मागच्या मुलांना पाहिजे विचार जे मुलं होती लक्षात घ्या, सॉमचे जेवढे रेफरन्स बुक्स आहेत, रेफरन्स बुक आणायचो आणि रेफरन्स बुक मध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचो आम्ही. कारण मला हे माहित होतं की एमपीएससी रेफरन्स बुक मधलंच विचारतं. एमपीएससीचा पहिला प्रेफरन्स असतो रेफरन्स बुक. तुम्हाला असं वाटतंय का एमपीएससी पेपर काढणार आहे, अरे ती एसीचं बुक घे, एसीचे बुक मध्ये टिक करून क्वेश्चन देऊ, असं आहे का? नाही. लक्षात घ्या, एमपीएससीचे जे पेपर काढणारे हे जे कॉलेजचे प्रोफेसर्स आहेत गव्हर्नमेंट कॉलेजचे, मग हे काय करतात, हे रेफरन्स बुक बघतात. लक्षात घ्या, मग रेफरन्स बुक मध्ये आहे असे क्वेश्चन टाकले, म्हणजे आहे असे क्वेश्चन दाखवतो. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग गर्ग ऐकलंय ना, गर्ग पुस्तक, गर्ग मध्ये आहे असे क्वेश्चन कॉपी पेस्ट दाखवतो मला, कॉपी पेस्ट. मग मला सांगा एमपीएससी रेफरन्स बुक मधलंच विचारतो, तर आपण रेफरन्स बुक सॉल्व्ह करायला चांगला आहे ना रे. मी वर्गामध्ये पहिला माझा प्रेफरन्स असतो रेफरन्स बुकला. मी जेवढे क्वेश्चन सोडवणार आणि मी तुम्हाला सांगणार पण हा क्वेश्चन रेफरन्स बुकचा आहे, हा क्वेश्चन ईएससीचा आहे, हा क्वेश्चन एसएससीचा आहे. हे सगळे आम्ही ऑलरेडी सांगू एक वया बनवून ठेवलेले आहेत लक्षात घ्या मागच्या वर्षी. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला महत्वाचं काय आहे, रेफरन्स बुकलाच पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचा लक्षात घ्या, आणि मग बाकीचं जे आहे ते आपण सोडवू शकतो. सो महत्वाचं आहे बघा प्रॅक्टिस करायचं. आता प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, नुसतं क्वेश्चन सॉल्व्ह करणं नाहीये. आता काय होतं बघा, कोणत्याही नोट्स परफेक्ट नसतात किंवा कोणताही टीचर परफेक्ट नसतो लक्षात घ्या. ठीक आहे, जर मी 13-14 वर्ष शिकवत असलो, तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सॉम 13 वर्ष झाले शिकवताय म्हणजे तुमचं परफेक्ट असेल. नाही, मी अजून दररोज शिकतो काही ना काही लक्षात घ्या. जेव्हा मी सॉम शिकवतो काही ना काही मला एक्स्ट्रा शिकायला भेटतं अजून. समजते ना, हे प्रत्येक शिक्षक हा शिकतच असतो. मग आपणही काय असतो, आपणही काय करायचं, समजा मी क्लासरूम मधल्या नोट्स लिहिल्या आणि समजा त्या नोट्स मधून असा समजा एखादा क्वेश्चन समजा ईएसएल विचारलाय किंवा कन्सेप्ट तर शिकवणार 100%, पण काय असतं एखादं समजतं ना वर खाली होत असं कुठेतरी. मग समजा एखादा क्वेश्चन असा आहे की जो ईएससी मध्ये विचारला आणि तो समजा आपल्या नोट्स मध्ये कुठेतरी नाहीये फॉर एक्झाम्पल, तर बघा काय करायचं असतं की तो क्वेश्चन किंवा त्या क्वेश्चनचं जे कन्सेप्ट आहेत ते परत आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये आलं पाहिजे, परत त्या शॉर्ट नोट्स मध्ये आलं पाहिजे लक्षात घ्या. ठीक आहे, का बरं, कारण तोच क्वेश्चन परत आला तर अरे तुम्हाला एक नाही सॉल्व्ह करायला आहे. मग नेहमी असं शॉर्ट नोट्स या रिवाइज कराव्या दरवर्षी. तुम्हाला माहिती आहे मुलांचं सिलेक्शन का होत नाही, ज्या मुलांचं सिलेक्शन होत नाहीये 2-2 वर्ष झाला 3-3 वर्ष झालं सर अभ्यास करतो ऑब्जेक्टिव्हचा समजा आणि माझं सिलेक्शनच होत नाही, मला तितकेच मार्क पडतात. तुम्ही बघा मी असे बरेच मुलं बघितले की सर या पेपरला 140 पडले, त्या पेपरला 143 पडले, त्या पेपरला 146 पडले, 136 पडले. अरे बाबा हे असेच कॉन्स्टंट का मार्क्स आहेत, अभ्यास तर करतोय, त्याचं म्हणणं असतं अभ्यास तर करतोय मी, मग तितकेच मार्क्स का पडतात. तर बानू त्याचं काय असतं माहिती आहे, त्यांनी एकदा शॉर्ट नोट्स बनवल्या की ह्या वर्षी परीक्षा आली त्या शॉर्ट नोट्स वाचणार, एक्झाम देणार. परत पुढची परीक्षा आली त्याच शॉर्ट नोट्स वाचणार, एक्झाम देणार. परत पुढची एक्झाम आली त्या शॉर्ट नोट्स वाचणार, एक्झाम. अरे बा त्या शॉर्ट नोट्स मी तुला एवढेच मार्क पडतायत तर काय केलं पाहिजे, शॉर्ट नोट्स रिवाइज केलं पाहिजे. तुम्ही तुमचं नॉलेज अपडेट नाही करणार तर तुमचं मार्क्स कसे अपडेट होणार आहे, बरोबर आहे की नाही. हे मग बाळांनो काय करायचं असतं, नेहमी प्रॅक्टिस ही यासाठीच करायची असते. असं जगात कोणतेही बुक बनलेलं नाहीये की बाबा सर हे बुक द्या आणि हे बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह करतो म्हणजे पेपरमध्ये पण तेच क्वेश्चन्स येतील, ऑब्जेक्टिव्ह म्हणा डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, असं कोणतंही नाही बा म्हणलं. तुम्हाला घ्यायचं आहे ते नॉलेज. तुम्ही सगळे क्वेश्चन, मला असे फोन यायचे पहिला, सर एखादं बुक सांगा की जे खूप इम्पॉर्टंट त्यातले एमसीक्यू येतील परीक्षेला. अरे असं असतं तर सगळ्यांनाच दिलं नसतं का रे मी पुस्तक, ते आहे की नाही. तसं नाही, लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे, नॉलेज इतकं स्ट्रॉंग घ्यायचं. आणि मी पाठ करायला शिकवतच नाही. तुम्ही आता पहिल्यांदा आला असेल बाबा, मी माझ्यासाठी चांगलंच बोलेल मी, आहे की नाही, माझं मी कशाला वाईट बोलू तुमचं. पण मागची जेवढी मुलं आहेत, 13 वर्ष शिकवतो लक्षात घ्या मी, ठीक आहे. तर तुम्ही मागची कोणती मुलांना विचारा की बाबा इथं कसं शिकवलं जातं, पाठांतर करायला मलाही जमलं नाही, पाठ कधी करायला लक्षात घ्या. मला कधी कधी फॉर्म्युला पण आठवत नाहीत, पण मग तुम्ही सांगितलं की सर ते फॉर्म्युला कसा आलाय सांगा, मी डिराईव्ह करून देईन तुम्हाला फॉर्म्युला. तो समजते काय म्हणतो हे. सो महत्वाचं आहे की तुम्हाला कन्सेप्च्युअली शिकायचं आहे. आणि इथं मी 0 पासून शिकवेन असं मी समजणार नाही की तुम्हाला काहीच म्हणजे बाबा तुम्हाला सगळं येते आणि आता मला बस चॅप्टर कव्हर करायचं असं करायचं असंही नाही करणार लक्षात घ्या. ठीक आहे, मी तुम्हाला एबीसीडी पासून शिकवेन. ठीक आहे, फक्त असं नाही म्हणणार की बाबा हे ए असतं असं काढतात असं नाही, हा ए आहे हा बी आहे असंही आहे, समजते ना हे. सो एबीसीडी पासून शिकवेन, 0 पासून शिकू लक्षात घ्या. मलाही माहिती आहे बरेच आता तू काही जणांचं इंजिनिअरिंग कोरोनामध्ये गेलंय, तर गेलंय ना, 1-2 वर्ष तरी गेलेत कोरोनामध्ये, एन्जॉयबल गेलेत ऍक्च्युली ते
एन्जॉय केला तुम्ही, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता त्यावेळी एन्जॉय केलाय, मग आता भोगावं लागेल, आहे की नाही. मग तुम्हाला समजताना थोडंसं कष्ट पण होईल थोडंसं, कारण बेसिक नसतं ना झालेलं आपलं हे. त्यामुळं कधी कधी शिकवताना वाटणार अरे हे बाबा हे सिव्हिलच आहे का मेकॅनिकलचा पार्ट आहे, असंही होऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, सो थोडक्यात काय आहे, ठीक आहे, की आपल्याला बाळांनो प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस मधून तुम्हाला अपडेशन करावं लागेल नोट्सच्या, तर तुमचं सिलेक्शन होणार. आणि एकदा प्रॅक्टिस केलं म्हणजे काम झालं का आपलं? नाही. एकदा प्रॅक्टिस केलं म्हणजे मुलांना काय वाटतं, सर मी ESE सगळे पेपर सोडवले. बघा मी असे खरंच जेन्युइनली मुलं बघितलेत, सगळा पेपर ESE सगळं सोडवलंय. आता ESE सिलेबस म्हणजे आपला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सगळे कव्हर केले. मग बाळाने येतात ते मुलं टेस्टला, टेस्ट सिरीज असते आपली. टेस्ट सिरीजला आले की मग काय असतं बाळानो, दोन प्रकारची मुलं असतात. एक मुलगा असा असतो ज्याला नॉलेज खूप असतं पण त्याला ते इम्प्लिमेंट करता येत नसतं, समजतं ना हे. आणि काय काय मुलं असे असतात ज्याला नॉलेज नसतं पण तो इम्प्लिमेंट खूप भारी करतो. म्हणजे कोणाला तरी मी सांगितलं अरे बाबा टाइप्स ऑफ कॉन्क्रीट वरती नोट लिही, तर माझ्या डोक्यामध्ये सगळं आहे, कॉन्क्रीट असा आहे, हो असं असतं, हे असतं, बरोबर, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या असतात पण त्याला ते मांडताच येत नाही. आणि दुसरं काय असतं की बाबा मला माहित नाही कॉन्क्रीट पण तो 2-2 पानं लिहितो त्याच्यावर. अरे असतात ना असे मुलं असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, मग सांगायचं बाबा एवढं आहे की तुम्ही हे ESEचं किंवा PYQ सगळं सोडवलं म्हणजे तुमचा अभ्यास झाला असं नाही. तुमचा अभ्यास तुम्हाला टेस्ट पण करावा लागतो. ठीक आहे, जोपर्यंत टेस्ट करत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही, लक्षात घ्या. मग आपल्याला बाळांनो सगळ्यात महत्वाचं असतं काय, टेस्ट सिरीज. समजतंय तुम्हाला? कंपल्सरी ज्या पण टेस्ट होतील आपल्या सब्जेक्ट वाईज होतील आणि किंवा टोटल मॉक टेस्ट होतील पूर्ण सिलेबस वरती, तर या जर तुम्ही दिला नाही, तुम्हाला सांगू या सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ते हे आहे. तर तुमच्या सिलेक्शन पर्यंत कोण जर पोहोचवणार असेल तुम्हाला तर बाळांनो हे आहे. कारण यावरती याही तेच तुम्हाला कळतं की बाबा माझ्याकडे जो पेपरला सोडवण्यासाठी टाइम आहे या टाइमचं मॅनेजमेंट कसं करायचं. एक क्वेश्चन बाळांनो मला सांगा, तुम्हीच बघा जे क्वेश्चन्स आपले होते, एक क्वेश्चन सोडवायला तुम्हाला 10 मिनिटं 12 मिनिटं 15 मिनिटं मिळतात. आता आपण क्वेश्चन स्टार्ट करू. आता तर ठीक आहे थेरी सब्जेक्ट आहे जिओटेक, ठीक आहे, प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे थेरॉटिकल आहे, तसा मोठे एवढे क्वेश्चन नसतात. सॉमचे क्वेश्चन, एसएचे क्वेश्चन, स्टीलचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. एक मोमेंट डिस्ट्रीब्युशनचा क्वेश्चन घ्या, 15, 20, 25 मिनिटं लागतात एक क्वेश्चन सोडवा, लागतात का नाही? असे क्वेश्चन बघितलेत. मग मला सांगा तो क्वेश्चन, त्या क्वेश्चनला लागणारा टाइम किती आहे नेमकं हे तुम्हाला कसं माहित असणार? त्यासाठी टेस्ट सिरीज द्यावं लागेल तुम्हाला. टेस्ट सिरीज देऊन तुम्ही खरं टाइमचं मॅनेजमेंट शिकू शकता. आणि परीक्षेमध्ये कुणाचं सिलेक्शन होतं, ज्याचं नॉलेज आणि ज्याचं टाइम मॅनेजमेंट चांगलं आहे त्याचं सिलेक्शन होतं. क्वेश्चनला सॉल्व्ह करणं म्हणजे एखादा मुलगा जर एक क्वेश्चन 10 मिनिटात सॉल्व्ह करतो आणि एखाद्या क्वेश्चनला त्या मुलाला क्वेश्चन येतो पण त्याला जर 20 मिनिटं लागत असतील तर जो क्वेश्चन लवकरात लवकर सोडवेल त्याचा नंबर ऑफ क्वेश्चन जास्त अटेम्प्ट होणार त्याचे आणि त्याला मार्क्स पण जास्त पडतील. लक्षात घ्या, नॉलेज दोघांचं सेम आहे पण आता स्पीड पण इम्पॉर्टंट आहे ना इथं. सो स्पीड बाळांनो सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. आता हे स्पीड फक्त सॉल्व्ह करण्यासाठी नाहीये, अजून एक बाळांनो महत्वाचा फॅक्टर काय, कॅल्क्युलेटर. आपल्याला कॅल्क्युलेटरचं स्पीड पण जमलं पाहिजे. 9 कुठं आहे आणि 6 कुठं आहे, शोधत बसलो तर कसं व्हायचं, लक्षात घ्या. समजते ना हे? त्यामुळं काही मुलांचं बघा स्पीड खूप फास्ट असतं, लक्षात घ्या, कॅल्क्युलेटर वरती. ठीक आहे, आता ज्याचं स्पीड जास्त आहे ठीक आहे तर मार्क्स जास्त पडणार, लक्षात घ्या. अरे समजते हे? त्यामुळं कॅल्क्युलेटर तर उद्यापासून घेऊन यायचे प्रत्येकाने. ठीक आहे, कोणतं कॅल्क्युलेटर आहे, 991ES किंवा अजून एक त्याचं पुढचं वर्जन आलंय ते पण चालतं, मागच्या वर्षी चाललंय ते. ठीक आहे, त्यामुळं कॅल्क्युलेटर जे आहे तुम्हाला ज्या कॅल्क्युलेटर इंजिनिअरिंगला वापरलंय तेच घेऊन या, नाही तर नवीन घेऊन याल. नवीन मग थोडंसं वापरायला जड जाऊ शकतं, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रत्येकाने कॅल्क्युलेटर हे तुम्हाला आणावंच लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे, सो क्वेश्चन थोडक्यात सॉल्व्ह करण्यासाठीचा टाइम पण आपल्याला शिकायचा आहे, कॅल्क्युलेटरवाला टाइम शिकायचा आहे. सो बाळांनो हे सगळं तुम्हाला या चारही गोष्टी केल्यानंतर ठीक आहे मग तुमचं सिलेक्शन चान्सेस बनणार, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे म्हणतो ना हे आपल्याकडे एक तर टाइम कमी असतो कारण आपण प्री नंतर मेन्स शिकत असतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत असतो.
आता तुम्ही खूप चांगले गोष्ट करताय की आपण प्रिलियम्स जरी आता प्रीच्या अगोदर आपण बाबा सब्जेक्ट स्टार्ट करतोय, लक्षात घ्या. किंवा जे फ्रेशर मुलं आहेत जे प्रीज देत नाहीत आणि ते पुढच्या वर्षीसाठी तयारी करतात, त्यांच्यासाठी अजून चांगला विचार करा. तुम्हाला सांगू, प्रॅक्टिसला कमीत कमी 2 ते 2.5 महिने शिल्लक पाहिजेत, जास्तच 2.5-3 महिने फक्त प्रॅक्टिससाठी लागतात. कारण सगळ्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करणं सोपं नाही, लक्षात घ्या. त्यामुळे प्रॅक्टिस करायला टाइम लागतो. आणि तुम्ही जर प्री नंतर मेन्स शिकून जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर पॉसिबल नाही. मग आता मला सांगा, तुमचं जर जे पुढच्या वर्षी तयारी करतायत, तुमचं जर आता मेन्सचा समजा आता आपण मेन्स स्टार्ट केली आणि समजा पुढची ऍड जानेवारी महिन्यात आली फॉर एक्झाम्पल, समजतंय. म्हणजे इथून आपण डिसेंबर पर्यंत सिलेबस कव्हर केला, काहीतरी ऍड आली की लगेच काय करायचं, प्रिलिम स्टार्ट करायचं. अरे होणार आहे, कारण प्रिलिमला तुम्हाला 4 महिने तर द्यावे लागतील की नाही, द्यावे लागतील, लक्षात घ्या. पण मला सांगा, इथून डिसेंबर महिन्यापर्यंत आता तुम्ही समजा सगळा सिलेबस तुम्हाला नाही कम्प्लीट करायचा आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो बरं का, जे पुढच्या वर्षीसाठी तयारी करतायत ते ऍटलिस्ट तुमचा 70% सिलेबस पूर्ण झाला पाहिजे. सिलेबस पूर्ण झाला म्हणजे फक्त शिकून नाही, विथ शॉर्ट नोट्स, विथ प्रॅक्टिस. अरे कळते ना हे जर तुमचं आता 70% पूर्ण झालं, लगेच समजा ऍडव्हर्टाईज झाली नेक्स्ट इयरची, तुम्ही प्रीचा अभ्यास करणार, प्रीचा पेपर दिला. तुम्ही विचार करा, प्रीचा पेपर झाला, किती टाइम आहे तुमच्याकडं, 5.5-6 महिन्यात परत. आता त्या 5.5-6 महिन्यामध्ये उरलेला 30% पोर्शन करायला किती वेळ लागतो रे बा. एक तर आपलं सगळं करायचंच नसतो, ती गोष्ट वेगळी, ठीक आहे. खूप कमी टाइम लागेल. तुम्हाला विचार करा प्रॅक्टिसला किती टाइम मिळेल. आणि ज्याची प्रॅक्टिस स्ट्रॉंग असेल त्याचं 100% सिलेक्शन होतं, 100% सिलेक्शन होतं. आणि अजून बाळांनो, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कॉम्पिटिशन कमी आहे, तोपर्यंतच हात धुवून घ्या, बरोबर आहे ना. हे जसं कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, खरं तर हे जसं वाढेल मग तिथं तुम्हाला मागच्या वर्षी ज्यांनी सांगू मनात ठरवलं किंवा मला डिस्क्रिप्टिव्ह, मला ऑब्जेक्टिव्ह नाही, आता मला जमणार नाही, मी डिस्क्रिप्टिव्ह करणार आहे, 100%. अरे 495 जागा, पीडब्ल्यूडीच्या 350 जागा आहेत त्यात नुसता. मुलं पीडब्ल्यू साठी मरतात, पीडब्ल्यूडी पाहिजे मला म्हणून, बरोबर आहे ना रे हे. मग मला सांगा, ज्या मुलांनी मागच्या फक्त ठरवलं किंवा मला डिस्क्रिप्टिव्ह करायचं आहे, त्यांचं मागच्या वर्षी सिलेक्शन झालं, होणारच आहे. कारण जागा जेवढ्या जास्त आहेत, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकलच्या पण जागा होत्या बरं का, इलेक्ट्रिकलच्या जागा कमी होत्या, 14 जागा होत्या फक्त, ठीक आहे. किती होत्या, 14 ना, 15 जागा होत्या, ठीक आहे. कट ऑफ किती लागला असेल, 400 पैकी बरं का, 200 400. अरे होणार आहे, पेपर आपला किती मार्काचा आहे, मेन्सचा 400 मार्काचा आहे. कट ऑफ किती लागला असेल, फक्त 68. 400 पैकी 68 म्हणजे त्या मुलांनी बसलं, 2 क्वेश्चन सोडवले, झोपला पुढचे 2.5 तास, त्याचं पण सिलेक्शन होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हला हेच. आणि मी मागच्या पण मुलांना सांगितलं होतं, आपलाही कट ऑफ आता पेपर आपला जरी सोपा असेल, जागा इतक्या जास्त आहेत, ठीक आहे, त्यामुळे ऍव्हरेज कमीच येतं ते ऍक्च्युअली, ठीक आहे. त्यामुळे कट ऑफ आपलाही सांगू तुम्हाला, पर पेपर ज्याला 7 मार्क असतील, ठीक आहे, 7-65 खूप झाले, त्याचं सिलेक्शन पण होईल, लक्षात घ्यावे. आणि अशी मुलं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो मी. प्रत्येक पेपरला 200 पैकी 60 म्हणजे किती रे बा, 120-125 मार्क पाहिजेत का नाहीये. सोपा आहे का अवघड आहे. अरे सोपा असतं तर सिलेक्शन झालं असतं सगळ्यांचं. हे सांगतोय, ज्यावेळी कसं आहे, तुम्ही हा एक्सपिरियन्स फील कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की अभ्यास हा कन्सेप्च्युअलीच करावा लागेल, मेहनत स्वतः करावी लागेल, ठीक आहे. दुसरा असं नाही की 4 विषय तू पोरे मी 12 करतो, असं नाही होणार आहे. मेहनत सगळी स्वतः करावी लागेल, रोज कष्ट करावं लागेल. आणि महत्वाचं आहे, सिरियसनेस आला पाहिजे. तुम्ही सगळे फ्रेशर आहात, असं जर तुम्ही तर कॉलेज लाईफ जगत बसलं ना, तुमचं सिलेक्शन नाही होणार. तुम्ही कॉलेज लाईफ संपली तुमची, आता ही जी लाईफ आहे, कॉलेजनं तुम्हाला जॉब दिला का नाही, नॉलेज पण दिलं नसेल ना, नॉलेज दिलं ना जॉब दिलं, पैसे तर पे केले की नाही तिथं आपण केले. आता इथे जे बाळांनो आलाय ना, हे तुम्हाला जॉब देणार आहे. जॉब देणार म्हणजे तुमची लाईफ सेटल करून देणार आहे, समजते का नाही. समाजात एक चांगला मान देणार आहे तुम्हाला तो, हो का नाही. तुमचं जर सिलेक्शन क्लास 1 झालं, तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना प्राऊड फील होईल. अरे होईल की नाही हे. ते तर पैसा तर मिळतो सगळ्यांना समजा, पण ते एक प्राऊड वेगळं असतं, लक्षात घ्या आपल्याला, ठीक आहे. मग इथं आपण आलो आहोत काय, आपलं आयुष्य सेटल करण्यासाठी. मग इथं जर तुम्ही कॉलेज लाईफ जगत असाल तर बाळांनो प्लीज करू नका,
खरं तर मग क्लास पण करू नका आणि या क्षेत्रातच येऊ नका, लक्षात घ्या, काही उपयोग नाहीये. पण जर प्रामाणिक स्वतःशी फक्त पुढचे 1 वर्ष प्रामाणिक राहा, मी गॅरंटी देतो तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल. आम्हालाही अशी मुलं पाहिजे असतात की बाबा ज्यांचं म्हणजे ज्यांना खरंच जेन्युइनली एमपीएससी किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि बाबा त्याला सिलेक्शनची गरज आहे, सिलेक्शन माझं व्हायला पाहिजे, आम्हाला पण अशीच मुलं पाहिजे असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. पण मग काय होतं, बघतोय की बाबा समजा वर्गात 100 मुलं आहेत, ठीक आहे, सिरियसली असतात किती माहिती आहे, 20-25% सिरियस असतात. बाकीचे मग लेक्चर सुटलं की गेलो पिक्चरला, गेलो गावाला, 2 दिवस आलोच नाही, 1 दिवस नाही येऊन बघा, 2 दिवस लेक्चर करा, 1 दिवस नाही येऊन बघा, पुढचे 2 दिवस पण वाया जातात, आलं तरी कळतच नाही काय पुढचं. अरे आहे की नाही हे. त्यामुळे बाळांनो क्लासरूम मध्ये येताना पण कन्सिस्टन्सी असली पाहिजे, रेग्युलरली तुम्ही आलं पाहिजे, रेग्युलरली नोट्स तयार केले पाहिजेत. ठीक आहे. महत्वाचं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही जर येताय तर एकट्याने सिलेक्शन होत नाही. मी एकटा अभ्यास करतो एका कोपऱ्यात बसून 6 महिने, सिलेक्शन नाही, वेळ लागेल तुम्हाला, समजतंय. त्यामुळे कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास हा बाळांनो एका ग्रुपमध्ये करायचा असतो, एक ग्रुप बनवायचा असतो, चांगला ग्रुप. चांगला म्हणजे काय, असा ग्रुप पाहिजे एकमेकांकडे बघून मोटिवेट झालं पाहिजे किंवा अरे त्याचा अभ्यास आहे, त्याला एवढे मार्क पडले, चला मला पण मिळतील मार्क्स. त्या ग्रुपचा फायदा हा असतो किंवा मला एखादा डाऊट आला, ठीक आहे, तर मी लगेच तो माझा डाऊट सोडवेल, बरोबर आहे ना. एखादा डाऊट आला तर आपला डाऊट तसाच राहतो, तो लक्षात घ्या, समजतंय. पण आपला ग्रुपच असा एक चांगला असेल किंवा जो सारखं एकमेकाला मोटिवेट करत असेल, असे ग्रुप्स बनवावे लागतील तुम्हाला. असं नाही ग्रुप नको की बाबा झालेच लेक्चर पिक्चरला, बरोबर आहे ना, हे असा ग्रुप नकोच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं ग्रुप चांगला पाहिजे. त्यामुळं महत्वाचं अजून एक आहे की एकदा क्लास समजा झाला आपला, तर घरी जाऊन म्हणजे टाइमपास करण्यापेक्षा बाळांनो लायब्ररी जॉईन करायची. कुठली आपली लायब्ररी जॉईन करा, दुसरं कुठेही तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल तिथे जॉईन करा, पण लायब्ररी जॉईन केली पाहिजे. क्लासरूम मधला अभ्यास सोडून तुम्हाला कमीत कमी 5-6 तास 8 तास अभ्यास, जितका जास्त कराल तेवढं चांगला आहे, लक्षात घ्या. 5-6 तास अभ्यास केला पाहिजे. एक दिवस ठेवायचा कुठेतरी, समजा संडे हाफ डे असेल, समजा ठेवायचं की बाबा संडेला मी काही नाही करणार, मी एन्जॉय करणार. आठवड्यात एखादा दिवस ठीक आहे ना रे बाबा, ठीक आहे. पण रोज जर तुम्ही असं करत असाल बाळांनो, खरंच लक्षात घ्या, आई वडिलांनी काहीतरी एक्सपेक्टेशन पाठवलंय आणि तुम्हालाही जेन्युइनली वाटत असेल की बाबा माझं काहीतरी आयुष्यात चांगलं झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही हे. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहा बघा, बस. देव पण तुम्हाला म्हणतो ना साथ देईल तुम्हाला, लक्षात घ्या. ठीक आहे. सो या गोष्टी आपल्याला बाळांनो इन जनरल केल्या पाहिजेत, लक्षात घ्या. समजते काय म्हणतोय. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. सो उद्यापासून काय करू आपण, उद्यापासून जो आहे सॉइल मेकॅनिक्स जो आहे आपला, ठीक आहे, स्टार्ट करू. सॉइलला बाकीच्या कुठल्या कन्सेप्ट अशा पण लागत नाही, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे वया तर आपल्याला घेऊन यायच्याच आहेत, 1 अंता 2 अंता, मी सांगितलं तसं तुमची मर्जी. तुम्ही किती अटेंटिव्ह राहता त्याच्यानुसार तुमच्या या पण नोट्स बनतील, लक्षात घ्या, किंवा या पण बनतील. ठीक आहे. दोन्ही गोष्टी आहेत. रोजच्या रोज वाचत जायचं आहे. कॅल्क्युलेटर कंपल्सरी आणायचं आहे, असं नाही की सर माझ्याकडे कॅल्सी नाहीये. बाय कॅल्सी नाही तर आपण प्रॉब्लेम सोडवणार कसे, बरोबर आहे ना रे, सोडूच नाही शकत, लक्षात घ्या. त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या पाहिजे. लक्षात, पेन पण आणा, थोडेसे वेगवेगळे कलर, चांगल्या नोट्स बनवा, चांगल्या शॉर्ट नोट्स बनवा, या गोष्टी तुम्हाला सगळ्या केल्या पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारा. येस, ऑनलाईन मध्ये पण. हा बघा, आता इथे विचारतोय की 400 मार्क्सचा स्टडी कोण करत असेल का. हे बघा, आता कसं आहे, आता जर मी तुम्हाला असं सांगितलं की आपल्याला सगळा सिलेबस कव्हर करायची गरज नसते, कारण हे आपल्याला नंतर कळतं, कारण 3 तासामध्ये 200 मार्काचा पेपर अटेम्प्ट होत नसतो. मागच्या मुलं जे पेपरला देऊन आले, पेपर सोपा असून मॅक्सिमम मुलं अटेंड केली किती माहिती आहे, पेपर स्ट्रक्चरचा पेपर आम्ही जेव्हा टेस्ट घ्यायचो, मुलं 140-145 वर जायच नाहीत, 150 लिमिट असायचं, समजतं ना. 150, कारण मला सांगा, मला सगळं येतंय पण माझ्याकडे टाइम नाही, काय उपयोग. अरे हो का नाही, ताटात सगळे वाढले, सगळे पदार्थ आहेत पण पोट भरलंय, काय उपयोग नाही, लक्षात द्या. ठीक आहे. असा प्रकार असतो एमपीएससीला ऍक्च्युअली. ठीक आहे. पेपर 2 थेरी जो आहे, थेरी पेपर आहे बघा, थेरी पेपर थोडासा जास्त कव्हर होतो, 160-165 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मग आता आपण चेक करायचं बाबा, आता बघा मी हे सांगणं आता चुकीचं आहे, आपल्याला तर सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. ठीक आहे. पण तुम्ही ठरवायचं की बाबा मला सर हा सब्जेक्ट, कारण माझे समजा टोटल पहिले 12 आहेत, 12 म्हणजे 12 पैकी माझे 10 सब्जेक्ट परफेक्ट झाले.
आता 10 सब्जेक्ट जर तुमचे परफेक्ट झाले, ठीक आहे, तुम्ही 11 12 करू नका, कुठला पण दोन्ही तुम्ही स्किप करू शकता, लक्षात घ्या, ठीक आहे. पण मग ज्यावेळी आपण टेस्ट देणार, तुम्ही चेक करायचं त्या 10 सब्जेक्ट्स वरून मी किती क्वेश्चन्स पेपर अटेम्प्ट करू शकतो. अरे कळते ना रे, तुम्हाला असं वाटलं की माझा टाइम शिल्लक राहतोय तर 11वा करा. अरे कळते की नाही हे? जर तुम्हाला असं वाटतं माझा टाइम शिल्लक राहत नाही, मला हाय तो टाइम पुरत नाहीये, तर मग मला सांगा, तुम्ही सांगा 11 12 करून चालेल का रे? आता काही काही जणांना तर मागच्या वेळी स्टील आवडायचं नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. स्टील थोडं किचकट पण आहे समजा, ठीक आहे, आणि लेंदी आहे थोडंसं. मग बरेच मुलं विचार करतात की बाबा स्टील नाही. मग काय होतं, आता आपला जो सिलेबस आहे ना, मुलं काय करतात बघा, मी तुम्हाला हे सांगतो बघा. हा, आता आपला हा जो सिलेबस आहे, ठीक आहे, आता या सिलेबस मध्ये आता तुम्ही जर हा समजा पेपर बघितला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आता समजा हा कुठे गेला आपला स्टीलवाला, हा इथं बघा. हा आता मुलं काय, आपल्याला माहिती आहे की बाबा समजा मी ठरवलं की 10 सब्जेक्ट करायचे, तर असं नाही करायचं आपण की बाबा सेक्शन बी मध्ये आता मला स्टील समजा जमत नाही आणि समजा एसे पण जमत नाही, असं केलं तर चुकीचं आहे. आता या 3 पैकी ऍटलिस्ट काय करायचं आहे, दोन तरी परफेक्ट पाहिजेत. कळते ना काय म्हणतोय? प्रत्येक सेक्शन मध्ये 3 सब्जेक्ट आहेत की नाही, 3 मधले 2 काय आहेत, परफेक्टच करायचे. आणि काय करायचं मग, तिसरा जो आहे की नाही, सगळा नाही करायचा. काय करायचं, जे वाटते किंवा जे महत्वाचं आहे याच्यावरती क्वेश्चन परफेक्ट येऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल सेफ्टी इंजिनिअरिंग क्वेश्चन जनरली येत नाही कधी, नका करू. मग नेटवर्क अनालिसिस कुठं आहे, हा याच्यावरती अरे क्वेश्चन असतोच, एक क्वेश्चन कंपल्सरी असतो याच्यावरती. मग हे तर मी सगळंच केलं, यातनं मी काय केलं, उचललं. समजते ना काय म्हणतो हे? जे ज्याचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत, कसं कळते, प्रिव्हियस अनालिसिस खूप केलंय, एमपीएससीचा कल कुणाकडे बाबा कोणत्या पार्ट वरती जास्त आहे तो तुम्हाला माहिती आहे, मग तुम्ही काय करा, असे तुम्ही उचलू शकता. 400 मार्काचा सिलेबस करणं पॉसिबल नाहीये, लक्षात घ्या, ठीक आहे. पण बघा शेवटी आता तुम्ही जर आता येत आणि पुढचे एमपीएससी तयार करताय तर तुमच्याकडे वेळ आहेच की, अरे आहे ना, वेळ आहे. सो तुम्ही काय करू शकता, प्रयत्न करू शकता, लक्षात घ्या, ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज आपण सारखं टेस्ट सिरीज घेत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला अंदाज 100% येतो की बाबा एक क्वेश्चन किती मिनिटात सुटतो आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, मग एका क्वेश्चनला किती टाइम द्यायला पाहिजे, हे तुम्हाला सगळा अंदाज येतो, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे कळून जातं आपल्याला. हा, सर रिटेनच होत नाहीये, रिटेन होत नाहीये. बघा आता एक डाऊट आहे यांचा की सर अभ्यास करतोय पण मला ते रिटेन होत नाही. आता रिटेन होत नाही, मग वेगवेगळ्या मेथड्स वापरायचा. कारण बघा इथं तुम्हाला थेरी आहे ना रे, लिहायचं आहे थेरी. तर थेरी असेल तर सगळी थेरी बघा, त्यातले की पॉइंट्स काढायचे. महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स काढता, शॉर्ट नोट्स काढताना काय करायचे, की पॉइंट्स नुसार काढायचे. मग की पॉइंट असा लिहायचा आहे तुम्हाला इथं, किंवा तो की पॉइंट लक्षात आला की त्याला मी माझ्या पद्धतीने काय करू शकतो, डिस्क्राईब करू शकतो. बरोबर आहे, हे करायचं. की पॉइंट समजा आठवत नाहीये, समजा काही जण असते मी शॉर्ट नोट्स काढले सर पण मला ते आठवतच नाही, तर बाळांनो लिहायची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे मी काय करणार, रफ पेज घेणार आणि मी सगळा पॉइंट्स आहे असे वाचणार आणि मी काय करणार की बाबा एक रफ पेज घेणार, रफ पेज वरती बाबा हा सेफ्टी इंजिनिअरिंग आहे ना, याच्यात हा क्वेश्चन विचारला की हे 4 पॉइंट्स आले पाहिजेत, समजते ना हे. सो असं मला लिहायची पण प्रॅक्टिस ठेवावी लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो पर्याय नाही बघा, असं करायलाच पाहिजे. आणि मग रिटेन, समज मला सांगू रिटेन कुणाला होत नाही, जो पाठ करतो, जो पाठ करतो फक्त त्याला रिटेन होणारच नाही. अरे मला सांगा 2 दिवस आपल्या मेमरी काय असं आहे का, आज वाचलं तर बाबा 1 महिन्यानं पण आठवेल मला, असं आहे का रे? नाही, लक्षात घ्या. तुम्ही पाठ रट्टा मारला की संपलं, मग 2 दिवसच लक्षात राहील तुमच्या ते. पण तुम्ही जर मला सांगा त्याची कन्सेप्ट लक्षात येईल, हा हे असं आहे का, ओके, मग मला सांगा तुम्हाला लिहायला काहीतरी येईल का नाही, ऑब्व्हियसली लक्षात घ्या. त्यामुळं माझं तर बघा पहिल्यापासूनच म्हणणं आहे की कन्सेप्च्युअल स्टडीवरती विश्वास ठेवा. रट्टा मारावा लागेल पण तुम्हाला तो कन्सेप्च्युअली जर करता आलं तरच बाळांनो काय महत्वाचं आहे, लक्षात घ्या, नाही तर काहीच उपयोग नाही, लक्षात द्या, ठीक आहे. हा, मी ऑलमोस्ट 15-16 सब्जेक्ट मीच घेतो बाळांनो. 15 ते 16 सब्जेक्ट जे आहे ते स्ट्रक्चर तर सगळं मीच शिकवतो, तरी पण बरेच सब्जेक्ट काय करतो मीच घेतो, लक्षात घ्या, ठीक आहे. हा, सॉम आणि प्रिस्ट्रेस साठी रेफरन्स बुकची बाळांनो मी नावं देतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. आपण जे वर्गात ज्या नोट्स लिहून दिलेत माझी गॅरंटी आहे. आणि अजून एक बघा होतं काय, सांगतो काय होतं, ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता मी ऑब्जेक्टिव्ह वाल्यांना पण हे सांगतोय, क्लासरूम मध्ये नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, बरोबर आहे. क्लासरूम मध्ये नोट्स दिल्या की मी काय म्हणतो तुम्हाला, पहिल्यांदा तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स काढा
आणि मग काय करा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, प्रिव्हियस असलेले कुठले पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ते. आता होतं काय की बघा, सगळ्यात महत्वाचं काय असतं, नॉलेज बरोबर त्याचं ऍप्लिकेशन. तुम्हाला जर एखादी गोष्ट अप्लाय करता आली तरच बाळांनो सगळं ओके आहे, नाहीतर नुसतं नॉलेज तरी असून उपयोग काय सांगा बरं. नॉलेज आहे पण लिहिता येत नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही, आठवतच नाही स्टेप्स, नॉलेज सगळं आहे, काही उपयोग नाही. लक्षात घ्या. मग काय करायचं आहे आपल्याला, सो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायच्या अगोदर मुलं काय करतात, किंवा क्लासरूमच्या नोट्स आहेत, क्लासरूम मध्ये झालं की लगेच वरती जातात आणि प्रॅक्टिस करायला बसतात. आणि प्रॅक्टिस करताना प्रॉब्लेम काय येतो की बाबा काय शिकवलं तेच आठवत नाही. न अभ्यास करता जर तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व्ह, म्हणजे तुम्हाला वाटलं आज लेक्चर झालं लगेच वर जाऊन मी काय करतो क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तसं करू नका. अरे वर जाऊन पहिला वाचा, परत वाचा, ते समजते ना हे. आणि महत्वाचं सगळ्यात, तुम्हाला जर वही मधलेच क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नसतील तर तुम्ही बाकीचे क्वेश्चन काय सोडवणार मग. त्यामुळं वही मधले क्वेश्चन्स वरती विश्वास ठेवा. विश्वास बघा, शेवटी विश्वासच ठेवावा लागेल, पर्याय का तुम्हाला दुसरा. सो कारण बघा, सगळे जे नोट्स काढलेत ना, खरंच टुवर्ड्स परफेक्शन, आम्ही परफेक्ट तर कोणी नसतं म्हटलं, परफेक्शन जातोय, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे पहिला ज्या वर्गामध्ये क्वेश्चन्स घेतलेत तेच जाऊन सारखं सारखं पहिला सोडवा. आणि एकदा ते सोडून झालं, कंटाळा आला की मग काय करा, तुम्ही जे पुस्तकं सांगतोय त्याच्यामधले क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. अरे समजतंय, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. पण पहिल्यांदा जे क्लासरूम मध्ये घेतलंय त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल कंपल्सरी पहिले. ठीक आहे. हा, अजून काय डाऊट आहे? येस. आणि डाऊट विचारायला शिका बाळांनो, आहे की नाही. डाऊट विचारले पाहिजेत, लक्षात घ्या. कुणाला लाजायचं नाही, लक्षात घ्या, की अरे मी डाऊट विचारलं तर सगळे माझ्याकडे बघतील, बघू दे, आहे की नाही. काय लाजायचं काय आहे त्यात, लक्षात घ्या. ठीक आहे. स्वतःचा डाऊट स्वतः क्लिअर करायचा बघा. ठीक आहे. मग कुणी काही म्हणू दे, आज आपल्याकडे बघणारे ज्यावेळी आपलं सिलेक्शन होईल आपल्या बरोबर असतील, आहे की नाही, असतील ना. आज आपल्याला समजा तुम्ही डाऊट विचारता, अरे काय कसला डाऊट विचारतोय, असला डाऊट असतो का, असं विचारणार. आपलं सिलेक्शन होईल त्यावेळी वेगळी गोष्ट असते, लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःचे डाऊट्स क्लिअर करा. ठीक आहे. तर तुम्हाला पुढं, मला वाटतं की पुढं थोडंसं समजत जाईल तुम्हाला हळूहळू. ठीक आहे. चला, हा, नोट्स जे आहेत त्या ऑनलाईन मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये भेटतील, ऑफलाईनला प्रिंटेड फॉर्म मध्ये भेटतील. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. लेक्चर मध्ये बघा, मी नोट्स तर देतो, पण माझं तर हे असतं की मी तुम्हाला जे जे मेन पॉइंट्स आहेत ते सगळे वहीमध्ये परत रिपीट लिहायला लावतो. मी सगळं लिहायला लावत नाही, पण जे मेन पॉइंट्स आहेत वहीमध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे. आणि काही जे वाटतं मी डिस्कस करेन ते नोट्स मध्ये तुम्हाला जे सांगतो काय काय इम्पॉर्टंट असू शकतं ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. मागच्या वर्षी बघा टेस्ट सिरीजला टाइम जो आहे, आम्ही तेच म्हटलं, मी पहिले 2-2.5 महिने तर आम्ही असं समजा मी सब्जेक्ट वाईज 11-12 टेस्ट घेतल्या होत्या. ठीक आहे. आणि मॉकच्या 4 ते 5 टेस्ट घेतल्या होत्या पूर्ण सिलेबस वरती. ठीक आहे. पूर्ण असं आपण केलं होतं, लक्षात घ्या. हे टेस्ट होत्या प्रॉपर. आणि जो आपला प्रॅक्टिस सेशन असतो तो वेगळा असतो. ठीक आहे. प्रॅक्टिस सेशन आपण आता स्टार्ट करत नाहीये फ्रँकली, कारण जे ओल्ड मुलं ज्यांनी सॉम वगैरे केले ऑलरेडी, ऑब्व्हियसली ते प्री साठी प्रिपेअर करतायत, लक्षात घ्या. तुमचे बरेच जण प्री साठी प्रिपेअर करताय ना. जर तुम्हाला दिवसभर इथंच बसवलं तर मग तुम्हाला इथे मला वाटतं हे होईल. आता जी प्रॅक्टिस सेशन आपण घेतोय ते एकदा प्री झाली, बॅच चालू झाली की आपण स्टार्ट करू. ठीक आहे. पहिल्यांदा टार्गेट आहे एक विषय जो आहे आपला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, तो आता कव्हर करायचा. जर परीक्षा पुढे गेली तर बॅच आपण अजून कंटिन्यू करू. ज्यावेळी परीक्षेचे डेट क्लिअर होईल, ठीक आहे, त्याच्या अगोदर 15-20 दिवस काय करू, परत सुट्टी देऊ तुम्हाला, बरोबर आहे. आणि त्या सुट्टीमध्ये काय करायचं आपल्याला, जो सॉम विषय झालेला आहे तो तुम्हाला रोज बसून कव्हर करायचा. हे असं प्लॅनिंग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. बॅच जर करायचे असेल बाळांनो कंटिन्यू करायचे. असं नाही की 2 दिवस येतो नंतर गावाला जातो. बरेच जण मग काय करतात, सर आज मी आलो नाही, मला ऑनलाईन लेक्चर भेटेल का, हे भेटेल का, या एक्सक्युजेस खरंच नको, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळं रेग्युलरली आपल्याला बॅच करावी लागेल, लक्षात. ठीक आहे. चला, काही डाऊट नसेल तर ठीक आहे. थँक्यू सो मच. उद्यापासून आपलं टायमिंग जे आहे ते सकाळी 7:30 वाजता. ठीक आहे. 7:30 ते 12:30 पर्यंत घेऊ आपण. ठीक आहे. हा, येस येस, करेक्ट. हा, या ना, अरे मुलांना ऑलवेज बसवतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. प्रॅक्टिस सेशनला अलाउ करतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. येस येस, तुमचं सिलेक्शन ही आमची प्रायोरिटी आहे बा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही.
चालेल, काही डाऊट असेल तर इथे मी थांबतो, विचारू शकता. अदरवाईज थँक्यू सो मच.